तर भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग आणि श्लोक नंबर 25. तर श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःचं उदाहरण देतात आहे. बेसिकली मला या भौतिक जगात काहीही प्राप्त करायची इच्छा नाहीये आणि मला कुठलं बंधन नाहीये, तरीही मी नियत कर्म करतोय. कारण पहिली गोष्ट फर्स्ट, या भौतिक जगात कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. आणि यज्ञ दाचरिती श्रेष्ठ, जर श्रेष्ठ व्यक्ती जसं वागेल तसंच जनता प्रजा त्याचं अनुकरण करते. जर मी लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं नाही तर लोक माझं अनुकरण करतील. आणि काय होईल? शंकरस्य कर्ता श्याम उपहन्याम इमाम प्रजा, ही अनावश्यक लोकसंख्या निर्माण होईल. आणि याला कारणीभूत कोण ठरेल? मी. म्हणून जे भक्त आहे, बेसिकली सांगण्याचा उद्देश की जे हे तत्व जाणतात, कर्म कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, त्या लोकांनी कसं वागायला पाहिजे? सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा असक्त चिकीर्षुर लोकसंग्रहम. चिकीर्षुर लोकसंग्रहम म्हणजे आपल्याला बेसिकली सर्व जनसामान्य जे लोक आहेत त्यांचं नेतृत्व करायला पाहिजे. तर कसं करायचं ते? तर जे अज्ञानी लोक आहेत, जे बेसिकली फळाला म्हणजे त्यांच्या कर्मफळाला आसक्त राहते, हे की नाही, त्यांचा बेसिक उद्देशच आहे कर्म कसा करायचा, फळ काय मिळेल. त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तर आपल्यालाही कर्म करायचंच आहे. म्हणजे भक्त आहे तरी असं नाही की काय नाम घ्या आणि दे रे खाटल्यावर काय ते, हा असेल माझा हरी देईल खाट, असं नाहीये ते. तर आपल्याला कार्य करायचे, पण त्या कर्मफळावर आसक्त होऊ नये. फक्त कशासाठी करायचं? कृष्णाच्या संतुष्टीसाठी. आपल्याला जे जे काय दिलेलं आहे, भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे, काही प्रावीण्य दिलं आहे. काही जणांना ना, काही लोक पेंटिंग करू शकतात, काही बोलू शकतात, काही शक्तिवान असतात. या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करायच्या आहे. आणि त्याच्या बदले काही मागायचं नाही आपल्याला. म्हणून प्रभुपाद लिहितात की तुम्ही असं एखाद्या बाहेरील व्यक्तीला दाखवलेत की कृष्ण भक्त आणि कर्मी यांच्यात काय फरक आहे, तर कोणाला फरक दिसणारच नाही, हे की नाही. तर गृहस्थ लोक जे आहेत ते पण आपल्या जॉबला जातात, बिझनेस चालवतात, हे की नाही, दुकान चालवतात, जे काय असतं. सकाळी निघतात, लोकल मध्ये जातात, परत घरी येतात. बाहेरचा व्यक्ती पण तेच करतो. पण फरक काय आहे दोघांच्या मध्ये? अज्ञानी व्यक्ती म्हणजे बेसिकली ज्याला हे माहित नाही की या भौतिक जगामध्ये मनुष्य शरीर याचं महत्व काय, तो इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतो. त्याची सगळी प्लॅनिंग काय आहे की कशा प्रकारे मग सुट्टी मिळायला एन्जॉय करायचं. इन द सेन्स कृष्ण केंद्रबिंदू नाही त्यांच्या जीवनामध्ये. पण कृष्ण भावना पाहिजे व्यक्ती जो आहे, त्याला माहित आहे की बेसिकली कशा प्रकारे कृष्ण केंद्रबिंदू ठेवायचा आणि कार्य करावे. म्हणून त्याने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतुप्रत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवायचे आहे. तर जे फळ आलेलं त्याचा उपभोग नाही घ्यायचा, ते अर्पित करायचं, भगवंतांना अर्पण करायचं. तर हे लोकांना शिकवायचं आहे. नाही तर काय होईल की अरे हे पण, हा पण स्पर्धात्मक झालेला आहे, तर मी पण स्पर्धात्मक करतो, जास्तीत जास्त पैसे कमवतो आणि 18 तास काम करतो, पण मय्यर्पित मनोबुद्धीर माम अनुस्पर युद्धच, माझं स्मरण नाही करत आहे कृष्ण म्हणतात. तर मग त्या कार्याला काही फायदा नाही आहे. ही जी भौतिक प्रगती आहे ती मृत्यूनंतर काही कामाची नाही. पण भगवंतांना स्मरण करून आपण 24 तास जे काय कार्य करतो, त्यांना अर्पण करतो कर्मफळ, ते काय होईल? कृष्ण आपल्यापासून प्रसन्न होऊन आपली इंद्रिय शुद्ध होते, आपले विचार शुद्ध होते, आणि त्यानुसार आपल्याला कुठल्या प्रकारचं कर्म लागणार नाही. तर हा एक खूप महत्वाचा उद्देश आहे. तर जो
अध्यात्मवादी आहे त्याने अशा प्रकारे कार्य करावं. सर्वसाधारण मनुष्याला कसं कार्य करावं हे माहीत नाही, ते त्यांना कसं करायचं, त्यांना मार्गदर्शन करावं. कसं? तर जनरल लोक म्हणतील की पहिले 1980 मध्ये न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्म संगीना जोशयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. तर अर्जुनासारखी स्थिती काय होते की अरे, कर्म केलं तर मला पाप लागेल, म्हणजे हे की नाही, अशा प्रकारे कर्म केलं तर मग पाप लागेल, म्हणून मी कार्य सोडून देतो. तर तसं नाही, तसं आपण करू नये. न बुद्धिभेद जनेत म्हणजे नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. की जाऊ दे मग, काय करायचं मग, जोशयेत सर्व कर्माणी, सगळं जे काय करतोय तो ते कसं कृष्ण भावनाभावित करायचं ते मार्गदर्शन करा. भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे, जेणेकरून त्यांची कृष्ण भावना विकसित होईल. उदाहरण, जसं एक व्यक्ती भक्त झाला आणि तो काय होता, तो तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि म्हणजे US मध्ये होता. तर आता हे काय होता, सॉफ्टवेअर बनवायचं होता मीठ, म्हणजे मांसाहार, म्हणजे आपण ते पॅकेट बनवतात ना, म्हणजे ते स्लॉटर हाऊस होता तो. तर त्याच्यात तो काम करायचा. तर त्याला माहित पडलं की आता मी तर याच्यात काम करतो तर काय होईल आपल्याला, पाप लागला ऑफकोर्स. तर त्वरित सोडू शकतो का तो, नाही तर त्याच्या बायकाबरोबर काय होईल. तर जोशे सर्व करणार म्हणजे हळुवारपणे त्याला प्रार्थना कर, जप कर, आणि हळुवारपणे मग अशी ऑपॉर्च्युनिटी शोध की त्याच्यातून बाहेर निघ, कारण त्याच्यात लागला तर ते पाप कर्म तर लागणारच. दुसरा एक पानपट्टीवाला झाला तो म्हणे मी कंठीमाळ घालू का, मी भक्त झालो, पण विकणारा काय तो पान सुपारी बीडी विमल विकत आहे की नाही. तर जोशे सर्व करण्यामध्ये क्रमाक्रमाने व्हायला पाहिजे. तर तू पहिले काय करायचं, तू तू जप कर बाबा, आम्ही जप कर, तू घरी गेल्यानंतर जप कर, आणि हळुवारपणे तुझं ते जे हे आहे, तुझा बिझनेस जो आहे तो असा ठेवायला पाहिजे की जसं तू लोकांना वाम मार्गावर नाही टाकत, म्हणजे अशा मार्गावर नाही टाकत ज्यांचं त्याचं भलं नाही आहे की नाही. सिगरेट स्मोकिंग किल्स, तर त्याच्यात हे नको व्हायला. तर हळुवारपणे त्याला थांब पण म्हणू शकणार, जातं गाडी थांबून जाईल त्याची, रस्त्यावर येतील सगळे, पण तू अशा प्रकारे कार्य कर, तुझं कर्मफळ अर्पण कर आणि स्मरण कर, प्रार्थना कर, आणि तुझं कार्य अशा प्रकारे व्हायला पाहिजे की ते तू त्याच्यात बद्ध व्हायला नको. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे की कशा प्रकारे कार्य कृष्ण भावनेत करावे. जसं एक कुठेतरी जसं हे स्लॉटर हाऊस वाले ते म्हणे की आम्ही खूप पैसे देतो तुम्हाला, आम्ही मंदिर बांधू, हे की नाही. म्हणजे अशा प्रकारचे हे कार्य होतात. एनिवे तो दुसरा हे सब्जेक्ट आहे. पण इथे जो भक्तीमध्ये आलाय त्यांनी कर्माबद्दल त्याला माहित आहे, आणि दुसरा अज्ञानी आहे त्याला कशा प्रकारे कार्य करायचं, फर्स्ट थिंग की त्याला कार्य करण्यापासून थांबवू नये, करत राहा, पण हळुवारपणे कृष्ण भावना व्हावी. फर्स्ट थिंग, थांबवू नका, पण त्याला कशा प्रकारे केंद्रित, कृष्ण केंद्रित त्याचं जीवन होईल हे त्याला प्रेरित करा. ते भरपूर त्याला मग काय म्हणत, मग प्रसाद ऑफर कर, खातो जे तर प्रसाद ऑफर कर, जप कर. अशा प्रकारे तो हळुवारपणे त्यातून बाहेर निघेल. प्रभुपाद लिहितात की बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नाही. ते त्याच उद्देशाने वेद अध्ययन पण करतात, पण ऍक्च्युली तो मार्ग कसा आहे, ते क्रमशः तुम्हाला प्रगती मिळते वैदिक कर्मकांड, आहे की नाही. हळुवारपणे जो व्यक्ती आहे तो म्हणेल ठीक आहे मला स्वर्गात जायचं, तर तो तपश्चर्या करेल, यज्ञ करेल, तिथे जाईल की नाही, इथे पण बेसिकली काही हेतू नाही, त्यामुळे हळुवारपणे तो कृष्ण भावनेमध्ये येईल. तर अशा जो जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा बुद्धिभेद करू नये, फक्त सर्व कर्मांचे फळ कृष्णाला अर्पण करण्याचे शिकवावे.
हे कार्य मेन करावे. दुसरं, तर हे का लोक करतात, म्हणजे कर्माला आसक्त का असतात? कारण प्रकृती क्रियमाणांनी गुणे कर्माणि सर्वशः अहंकारा विमूढात्मा करताहम इति म्हणणे. कारण सगळ्यांची अ, समजूत काय आहे की मी करतोय, माझ्या श्रमाने मला फळ मिळत आहे. हा एक खूप मोठा काय त्यांचा गैरसमज आहे. प्रत्येकाला वाटतं मी कमवलंय, खून पसीने से मैंने कमाया, पण तसं नाही. याला म्हणतात मिथ्या अहंकाराने प्रभावित होणे, मोहित होणे. असा आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. आपण ते बघितलं असेल, मध्ये एक फोटो बघितला असेल है की नाही, तो 3 सत्व रज तम मायाचे 3 जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या दोऱ्याने व्यक्ती काम करत आहे. तर म्हणून म्हणलं की निस्त्रैगुण्यो भवा अर्जुना. दुसऱ्या अध्यायामध्ये काय म्हटलं बघून त्यांनी, की निस्त्रैगुण्यो या 3 गुणाच्या पलीकडे जा, म्हणजे शुद्ध सत्वात. इव्हन सत्वगुण पण आपल्याला बद्ध करतो. आनंद आणि ज्ञान मध्ये सब फर्स्ट क्लास चल रहा है की नाही, मग कशाला पाहिजे भक्ती? याचं उदाहरण काय आहे? वृंदावनात मध्ये जे याज्ञिक ब्राह्मण आहे की नाही, सात्विक आहे, यज्ञ करतात, पण कृष्ण सेवा नाही आहे. कृष्ण येतात, मागतात मला भोजन द्या, म्हणजे अजून यज्ञ व्हायचं आहे. तर हे सात्विक म्हणून इव्हन शुद्ध सत्व देणे आवश्यक आहे. नाहीतर आपण काय ऍक्च्युली कठपुतली प्रमाणे 3 गुणांच्या अधीन असतो कार्य करत. तर हे बहुतांश सर्व लोक एकच कार्य करताना दिसतात, पण त्यात दोघे एकच स्तरावर नाहीये. कारण दोघांचा हेतू जो आहे तो वेगळा आहे. एकाचा इंद्रिय तृप्ती आहे आणि एकाचं काय, आत्मशुद्धी, कार्य करून मला आपले इंद्रिय शुद्ध करणे असं आहे. तर ही इनिशियली आपण बघितलं कशा प्रकारे मिथ्या अहंकार आपल्या या भौतिक अस्तित्वाला कारणीभूत आहे. तिथे आपण कृष्णाची सेवा सोडून काय करतोय, ऋषिकेश म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांना ऍक्च्युली आनंद देणारे एकच आहे, ऋषिकेश. पण त्यांची सेवा न केल्यामुळे आपण आनंद अनुभवत नाही, दुःख अनुभवतो. कारण इंद्रिय विषय आल्यानंतर इच्छा असते, अपेक्षा असते की सुख व्हावं. पण ते आत्मतृप्तीसाठी, म्हणजे आय मीन इंद्रिय भोग ही जेव्हा वांछा असते, इच्छा असते, तेव्हा दुःख होतं. रिझल्ट काय, परिणाम दुःख. पण ऋषिकेश जे आहेत, जे सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांच्या इंद्रियांना प्रसन्न करण्याचे जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा आपले इंद्रिय आपोआप सुखी होतात, प्रसन्न होतात. उदाहरण काय आपण बघू शकतो, चंदन सेवा हे की नाही. चंदन कोणाला लावतो आपण, पण ते काढताना कोणाला घाम येतो, पण चंदन गोपालजीला लावल्यानंतर कोणाला प्रसन्नता होते, कृष्णाला होते. पण त्याच्यानंतर हा, बाकी कोणाला लावाल का तुम्ही घरी, ठीक आहे तुला चंदन लावतो, मग मला आण. हे शक्य नाही. म्हणून हे समजणे आवश्यक. पण हे कर्मी व्यक्तीला, अज्ञानी व्यक्तीला समजणार नाही की बेसिकली कसं काय पॉसिबल आहे, मी दुसऱ्यांसाठी श्रम करून मला आनंद होईल. नाही, माझा बँक बॅलन्स वाढला तर मला आनंद होईल. यालाच म्हणतात मिथ्या अहंकार. तर मिथ्या अहंकारामुळे अशा जीवाला भगवान श्रीकृष्णाशी आपला संबंध काय आहे त्याचं पूर्णपणे विस्मरण झालं असतं. जेवढं विस्मरण तेवढा अहंकार फुल 100%. तर चार्जिंग केलं तर चार्जिंग करतो आपण 100%, हे की नाही. तर तसं जेवढा चार्ज आहे तो कशाने, म्हणजे विस्मरण समजा 50% आहे, तर तेवढा मिथ्या अहंकार आहे. हेच आपल्याला शुद्ध हे करायचं की आपल्या तृणादपी सुनीचे न तरोरपी सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनी असा झाले. तर जोपर्यंत आपला जो फुल्ली कृष्णा चार्ज होत नाही, म्हणजे कृष्णा भावनाभावित आपण होत नाही, तोपर्यंत तो अहंकार जाणार नाही, थोडा राहील तो. आणि थोडाही अहंकार पुरेसा आहे.
परत डिस्चार्ज व्हायला. समजलं की नाही, इष्ट भावना परत आलेली. कारण तो अहंकार आपल्याला परत त्या भौतिक कार्यामध्ये मग्न करेल. तर हा जो काय तो फुल हे आहे की मी करता हूं, तर त्याशी कसं वागावं? तत्त्ववित्तू महाबाहो, जो परमसत्य जाणतो तो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वाना सज्जते. ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही. कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म याच्यामधील भेद उत्तम प्रकारे जाणतो. त्याला प्रत्येक वेळेस काय होतं, ज्ञान असतं की कशा प्रकारे मी या कार्यामध्ये पूर्णपणे गुरफटला जाईल भौतिक संकल्पनेमध्ये, आणि माझं चालू राहिले, आणि या कार्यामुळे मी मुक्त होत आहे. कुठल्या कार्याने? लक्षात येतं सगळ्यांना? इंद्रिय तृप्त म्हणजे सिंपल आहे. भक्त अभक्त कार्य सेम आहे. ऑफिसमध्ये जातात आहे, पैसे कमवतात आहे, पगार येतोय, हे सगळं येत आहे, आणि ट्रिपला पण जातात, सगळं आहे. एका म्हणजे कर्मी फॅमिलीमध्ये कृष्णाशी काही संबंध नाही आहे. तुला लॅपटॉप आणून दिला, तुला घड्याळ आणलं, सगळं हॅपी. इकडे सेम आहे, सगळ्यांना लॅपटॉप, पण सगळे मेन काय आहे सगळ्यांचं? कृष्ण भावना होईल. कसं का? तिथे ग्रह मेधी आणि ग्रहस्थ हे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगतात आहे, की कशा प्रकारे 16 माळा करणे, आणि प्रत्येक कार्यामध्ये भगवंतांना आपलं जे काय फळ आहे, म्हणजे समजा रिझल्ट आला तोही कृष्णाला अर्पण करणे, पगार आला कृष्णाला अर्पण करणे, प्रत्येक भोजन आपण भोग लावतो तो अर्पण करणे, नंतर स्वीकारणे, हेच भक्ती आहे. एका कार्याने व्यक्ती गुरफटतोय, आणि एक एक काय एका कार्याने काय होतं, तो त्याचं जे बंधन आहे ते त्यातून मुक्त होत आहे तो. येतं लक्षात? तर कर्म असो चांगलं किंवा वाईट, ते बांधणारच आपल्याला. आणि जेव्हा आपण कृष्ण संतुष्टीसाठी हे करतोय, कर्म करतो, तेव्हा आपल्याला बंधन नाही, मुक्त संग समाचरण. म्हणून काय करायचं? प्रत्येक कार्य यज्ञ पाहिजे. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. यज्ञ केलं तर फ्री. यज्ञ म्हणजे असं नाही की अग्नी पेटून त्याच्यात तूप टाका आणि मंत्र म्हणा, तोच यज्ञ नाहीये, तोही यज्ञ आहे. प्रत्येक जे आता बोलतोय आपण, तेही कृष्णाची स्तुती करण्यासाठी ऐकतो, कृष्णाची स्तुती ऐकतो. तर हे प्रत्येक इंद्रिय जे काय कार्य करतोय, तो इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतोय, ध्वनीच्या, ते यज्ञ झालं. कोणाच्या संतुष्टीसाठी चाललंय? कृष्णाच्या. मग तो आपल्याला बंधन करणार नाही. पण इथेच मायकल जॅक्सन ते गाणं लावलेलं आहे आणि डान्स करतो. काय होतंय? भौतिक इच्छा निर्माण होणार की मी कधी मायकल जॅक्सन. समजलं? तो बद्ध होईल. जिथे कृष्ण आले तिथे नो बंधन. बाकी कोणी आलं, मी तर मायकल जॅक्सन थोडा शेजारी पण आला, तरी तो काय झालेला आहे? बद्ध होईल. भौतिकतेमध्ये भौतिक संकल्पना म्हणजे गुरफटणे. तर साक्षात्कारी व्यक्ती ऍक्च्युअली अनासक्त असतो. त्याला फर्स्ट थिंग काय, जसं आता उदाहरण देतो की सपोज आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्लास, आता आज काही नाही आहे पण खीर बनवली, सपोज एकदम दूध वगैरे काजू किसमिस सगळं टाकून दूध बनवलेलं आहे, फर्स्ट क्लास, तुम्हाला सांगितलंय, सुगंध येतोय. पण सांगितलं की अरे, चुकून काय झालं माहितीये का, त्याच्यात तुमचं ते विषाचा एक थेंब पडलेला, बस बस एक थेंब. एवढं मोठं दही आहे, तुम्ही खाणार का तुम्ही? का बरं? एकच थेंब आहे आणि एवढं मोठं पातेलं आहे, का नाही खाणार? का नाही खाणार? कारण परिणाम मृत्यू आहे. म्हणून जरी इंद्रिय म्हणतील अरे थोडं टेस्ट करून बघ, बुद्धी काय म्हणते? परिणाम मला माहित आहे. त्याच प्रकारे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती काय म्हणतो? हे कार्य दिसतंय, अरे इंद्रिय, पण रिझल्ट काय आहे? बंधन. तो जोपर्यंत व्यक्तीला त्या मृत्यूचं भय नाही, तोपर्यंत तो खाणार नाही. तेवढं देखता हूं मैं क्या होगा. तो अज्ञानी व्यक्ती आहे. म्हणून आत्मसाक्षात्कार व्यक्ती तो त्या बंधनापासून तो काय झालेला आहे, त्याला वीट आलेला आहे. तो म्हणतो नो बंधन, भौतिकतेमध्ये मला नको आहे परत. आणि कर्मीला बंधन पाहिजे.
बांधो मुझे अपने प्रेम से, जे काय असेल ते म्हणतात ना लोक. त्याला म्हणतात अज्ञा. भोगेला पण आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, कर्मी व्यक्ती, कार्य सेम आहे, पण एक गुरफटतो, दुसरा मुक्त होतो. ते त्यासाठी स्वाभाविक आहे. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला साठी स्वाभाविक आहे, जसं सुज्ञ व्यक्तीला त्या खीर मधला तो जो ज्ञान दिला, इथे एक थेंब विष, तर तो स्वाभाविक, तर तो अनासक्त होईल, तो म्हणून नको आहे बाबा, तुम्हीच खा. तसंच हा अनासक्त राहील. त्याला कितीही प्रलोभन दिलं तरी तो त्याच्यात पडणार नाही. इथे तत्वविद म्हणून आलेलं आहे, तर आपण तत्वविद पहिले बघितलं होतं. पुढे बघितलं होतं ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द. जो व्यक्ती परम सत्याच्या या तिन्ही अवस्था जाणतो त्याला काय म्हणतात? तत्ववेद. तर बेसिकली एकदा आपण भगवान यांना शरणागत झालो की ऑटोमॅटिक निम्न स्तराच्या ज्या कार्य आहेत त्याच्यावर आपल्याला अनासक्ती आहे. ठीक आहे. तो वास्तविक ज्ञानी आहे. तत्ववेद म्हणजे पूर्ण ज्ञानी. प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्णविन्न विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. परत ते झालंय, विचलित करू नये म्हणजे कर्म थांबवण्यास सांगू नये. तर प्रभुपाद तीन प्रकारे उदाहरणं देतात. कशा प्रकारे व्यक्ती हा विविध भौतिक संकल्पनेमध्ये काय म्हणतो, रूढ होतो, एकदम फसतो. एक श्लोक आहे की यस्यात्मबुद्धी पुणपे त्रिधातुके, की कशा प्रकारे व्यक्ती या अ, शरीराकडे, शरीर जे बनलेलं आहे या शरीराकडे, शरीरालाच आपलं अस्तित्व समजतो. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शरीराचे संबंध वाढवतात, की मी आणि माझे. ज्या भूमीत त्यांचे शरीर प्राप्त झाले ती बुजणी आहे, दुसरी नाही आहे. स्वधी कलत्रादिषु भौम्य इज्जती. तर बुद्धी काय झालेली आहे की माझं मी म्हणजे माझं शरीर, माझे नातलग म्हणजे माझी प्रॉपर्टी, आणि जिथे जन्मलो तो ते ऍक्च्युली पूजनीय आहे. आणि अशा प्रकारे भौतिक उपाधींनी आपण काय जातो, ग्रासला जातो. जसं आपण म्हणतो ना, ग्रहण झालंय. ग्रहण म्हणजे जे ऍक्च्युअल चंद्र किंवा सूर्य आहे त्याचा प्रकाश झाकला जातो. का म्हणजे की नाही, जरी सूर्य चंद्र आहे पण आपल्याला अंधार भासतो, कारण का तो ग्रासला जातो. त्याच प्रकारे जीव याची ही स्वाभाविक वृत्ती जी आहे कृष्ण सेवा करणे, ती ग्रासला जाते. कशाने? भौतिक संकल्पनेने, अज्ञानाने. कोणी म्हणेल का तुम्ही, अरे मी म्हणजे हा शर्ट आहे बघा, हा शर्ट मी आहे, हा शर्टच्या आतला त्याला त्याचं काही याला प्रेस करणे, धुणे, त्याला अज्ञान म्हणू आपण. हे की नाही? म्हणून गो खरं म्हटलं. गो खरं म्हणजे गाय, आणि म्हणजे गाय इन द सेन्स जनावर, आणि गाढव. ऍक्च्युली तुम्हाला एक उदाहरण देतो कशा प्रकारे अज्ञान हे का म्हणलंय. हे कोण म्हणतं, हा श्लोक कोणी म्हटला? कृष्णाने सांगितला उद्धवाला, की तुम्ही एका समजा गावात गेले असतील, बघितलं असेल तुम्ही की एखादी म्हैस असेल, म्हैस. तर म्हैस ही कशी असते की खूप आळशी असते, चालत नाही ती. तिला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी असेल कसं न्यायचं, ते काय करतात, तिच्या पिल्लाचं एक असं हे बनवतात, काय म्हणतात त्याला, स्टॅच्यू, म्हणजे त्याचं कातड्याने एक छोटं पिल्लू बनवून त्याला ठेवतात बैलगाडीत, आणि तुला वाटतं आपला पिल्लू आहे. तो किती चालतो तो. ती म्हैस किती त्याच्या मागे चालत होत, तर त्यांना व्यवस्थित नेऊन जात. त्याला माहित नसतं का, अरे हा म्हणजे हा तो नाहीच आहे, पिल्लू नाहीच आहे ते. ते तर काय म्हणतात त्याला, कठपुतली आहे ती. याला म्हणतात आज्ञा.
म्हणून म्हणलं. किती स्ट्रॉंग भाषा आहे नाही श्रीकृष्ण वापरतात आहे, की जो स्वतःला शरीर म्हणून समजतो तो एका म्हशीप्रमाणे आहे, की ज्याला कोणी एखादा माणूस उल्लू बनवत आहे की नाही, त्या प्रकारे. तर असा व्यक्ती जो कृष्णाचा पार्षद आहे, तो सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद या कार्यामध्ये मग्न राहतो. आणि मग परत पुनरपी जननम पुनरपी शरीरम, परत तेच गोल 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 फिरत राहतं. बद्धता. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेली व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रात गुंतलेला असतात. आणि त्यांना म्हणा आध्यात्मिक साक्षात्कार करा, ते म्हणतात कोण, ही त्यांना वाटते कल्पना आहे. हे काय आध्यात्मिकता काय, कुठे आहे, कोणी बघितली, कोण देव बघितला कुठे, हे की नाही, कुठे आहे गोलोक, कुठे आहे वैकुंठ, मला या चर्मचक्षुने दिसेल तसं सांगा. कारण काय झालेलं आहे, पूर्ण अस्तित्व त्याच्यात त्याच्यात ग्रासलेलं आहे भौतिकतेमध्ये. त्यामुळे तर अशा व्यक्तींना विचलित करण्याचा आपण प्रयत्न करू नये. म्हणून काय करायचं आपण, तर उपदेशामृत मध्ये काय श्लोक आहे, की प्रेम मैत्री कृपा उपेक्षा, हे चार गोष्टी करायच्या भक्ताने. प्रेम भगवंतांची, मैत्री भगवंतांच्या भक्तांची, कृपा कोणावर, जे निरागस आहे, विचारतात अरे मी या दुःखामध्ये काय, मला या मनुष्य शरीरामध्ये नेहमी त्रासच आहे, याच्यातून बाहेर सुटका आहे का, देव आहे का, माझा काय संबंध. अशा जे जे निरागस लोक आहेत त्यांच्याशी आपण कृपा करावी आणि सर्व ज्ञान द्यावं. पण असे जे लोक आहेत ते म्हणतात की कोण आहेत, तुमचं म्हणजे हे सगळं व्यर्थ आहे, याचा काही व्हॅल्यू नाहीये, देव नाही आहे, जे काय असेल यांची आपण काय करायचं, उपेक्षा तसे दूर राहावं. हा श्लोक सेम सांगतं की अशा लोकांशी आपण वादविवाद न करता काय करावं, आपण आपले आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे, आपली भक्ती करावी. कारण त्यांच्यात काही, कारण त्यांच्यात जसं एखादं जमीन आहे ज्याच्यात तुम्ही सुपीकता नाही, त्यात किती बीज लावलं पाणी टाकलं येणार आहे का काही, शेती येणार नाही, म्हणा पीक येणार नाही. त्यामुळे त्यांच्यात ती सुकृती नाही, हे की नाही, म्हणून हे करावं. पण दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, पण भक्त इतके दयाळू असतात की ते म्हणतात नाही नाही नाही, मी पण यांच्यासारखाच होतो, थोडाफार मला पण भगवंतांबद्दल ज्ञान नव्हतं, पण मला ज्ञान मिळाल्यानंतर आता मला कळालं की अरे मी या एवढ्या वर्षामध्ये किती कुकर्म केले असते, पण आता नाही केले, तर मी वाचलो ना, म्हणून दुसऱ्यांना पण वाचवण्यासाठी मी प्रयत्न करेल, म्हणून तो काय करतो, अशा लोकांना धोका पत्करून ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर पण आहे. तर त्यातले काही होतात, पण काही आपल्याला त्रास होतो त्यांना प्रचार करताना, होतं की नाही. काही लोक आपल्याला एवढा आपण एक्सपेक्ट करतो की हा होईल होईल, तो सगळं काय करतो, कोई एकही जप नाही करत, एकही नाम जप नाही करत. तर ही आपले काय आहे, एक प्रकारचा आपलं ऋण आहे, त्यामुळे जन्म सार्थक करी कर परोपकार, पण त्यात आपल्याला समन्वय साधायला पाहिजे. एवढा परोपकार करू नये की आपला जन्म सार्थक होणे राहून जाईल. पहिले तर आपल्याकडे जेवढं संचय आहे त्याच्यात 5-10% आपण चॅरिटी करू शकतो, हे की नाही. नाही तर आहेत आहेत 90% चॅरिटी केली तर घरात मग म्हणते अरे आज काय भाजी आहे पण तेल नाही आणलं, ठीक आहे, मग काय फायदा, हे की नाही. ओव्हरऑल काय करायचं आपल्याला, समन्वय साधायचा. म्हणून जे निरागस आहे त्यांना प्रचार करणे फायद्याचं, कारण तिथे काय सुपिकता आहे, जिज्ञासा आहे. आता हा तो ब्रह्म जिज्ञासा, मग तिथे आपल्याला जेव्हा कृष्ण नाम बीज जाईल तेव्हा तिथे काहीतरी कळेल. म्हणून कृष्ण म्हणतात मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. तर ओव्हरऑल कृष्णाचा मेन उद्देश काय, अर्जुनाला युद्धासाठी तयार करणे. तर त्याला विविध प्रकारे आता कर्मयोगाप्रमाणे सांगतात आहे की बेसिकली जरी तुला वाटतंय की बाबा या कुठल्या तरी कुठल्याही कर्मामुळे मी फसणार आहे, तर माझ्यासाठी कार्य कर, स्वतःचा जे आसक्ती काढून टाक याने मला काय मिळालं वगैरे. मग ही सर्वाणी कर्माणी म्हणजे सर्व सर्व कर्म इमॅजिन करा,
सर्व प्रकारचे कर्म मला काय कर, अर्पण कर. संन्यास्याध्यात्म चेतसा, पूर्णपणे ज्ञानयुक्त होऊन. याच्यात विष आहे, भौतिकतेमध्ये बंधनाचं विष आहे, म्हणून ते स्वीकार. आणि जे कर्म करतोय तू त्याच्यात लाभ पण इच्छा करून. कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. मा म्हणजे ना, मा म्हणजे इथे संस्कृत आहे. मा फलेषु म्हणजे फळाची अपेक्षा नको. कर्म करणे भाग आहे, करायचं कर्तव्य म्हणून कर्म कर. ठीक आहे ना. आणि स्वामित्वाचा दावा नको करू की मैंने हे किया. हे सगळे तिन्ही डेंजरस आहे, याच्यात कुठे कुठे फसतो आपण. आणि आलस्य रहित होऊन युद्ध युद्ध कर. दुसरं म्हणजे आळस कसला असतो आपल्याला, की याला काय आपण हे देऊ शकतो, स्वरूपात तात्पर्य लिहितं. चार गोष्टी लिहिल्या: निराशीर, निर्ममो, मयी आणि विगत ज्वर. तर निराशा म्हणजे काय, आशा म्हणजे काय असते, आपल्याला काहीतरी मिळेल. निराशा म्हणजे कर्मफळाबद्दल कुठलीच आशा न ठेवणे. याचा अर्थ काय, की गुरु म्हणतो की आज ही पूजा करा, ठीक आहे पूजा केली. आज इकडे शू स्टॉल बघा, शू स्टॉल. तर कुठल्याच प्रकारची माझी आशा नाही की आज मला हे करायचं आहे. स्वामींच्या आदेशानुसार कार्य करणे म्हणजे निराशी. जसं उदाहरण देतात प्रभुपाद, की एखादा खजिनदार असेल, त्याच्याकडे एक माणूस असेल, तो काय करतो, लाखो रुपये मोजतो, पण त्याच्यातला 1 रुपया पण त्याचा नाही आहे. रोज लाखो रुपये मोजतो, कारण ते कोणाचे आहे, मालकाचे आहेत. पण तो अशा प्रकारे मोजतो की तो कर्तव्य माझं असं नाही येणार, माझे नाही. अरे 10 12 20 30 असं नाही, तो मोजतो बरोबर. तर ते कर्तव्य म्हणून कर्म करणे आवश्यक आहे. पण स्वामित्वाचा दावा नको. आणि प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे हे समजणे. आणि निर्मम म्हणजे माझे काहीच नाही. तर हे सगळं अप्लाय कोणाला होतं, अर्जुनाला, की तुझं कर्तव्य हे आता युद्ध करणे आहे. आणि आळस म्हणजे काय, तर प्रभुपाद येतात, शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या कठोर आदेशांचं पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, तर त्याने नाखुशीचा त्याग करावा. म्हणजे आता काय झालेलं आहे, इथे आळस ते काय, आळस काय याचा अर्जुनाचा, की मला इच्छा नाहीये. आळस कधी होतो लोकांना, इच्छा नसते. थोड्या मला बीज पाणी तोडायला मारायचं नाही, तो आळस झालेला म्हणजे. तर तो आळस काढून टाक, कारण हे माझ्यासाठी करतात युद्ध. तर जी पण इच्छा असते, तर कोणी म्हणेल की अरे मला, म्हणजे प्रत्येकाला काय काय असतं, मला बुक डिस्कशन करायचं नाही म्हणून, तर तो एक आळस येतो. ठीक आहे, थोडं तुला नाही करायचं पण प्रभुपदांसाठी कर. तर तो आळस काढून टाक. तो आळस म्हणजे स्वतः आपण ठेवतो, मी करतोय, तो मी काढ. निर्मम, निराशीर, आणि मई म्हणजे कृष्णासाठी करावे, विगत जोर, तो आळस काढून टाका. तेव्हा कुठे आपलं शरीर कार्य करत आहे, मन इच्छा नाही तरी, पण त्या शरीराद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करण्याची इच्छा प्रयत्न करतोय, तेव्हा मनही प्रसन्न होईल. काही वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल, अरे मी इतके पुस्तक वितरण केले, तेव्हा वाटत नव्हतं, तेव्हा वाटत अरे कोणी मला नाही करायचं. आलं लक्षात. तर हे सगळं कर्माचं जसं अर्जुनाला लागू पडतं, सगळं आपल्यालाही लागू पडतं. पुढे म्हणतो अरे मला ही नोकरी कशी मिळाली. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो की मला सैनिक व्हायचं होतं. सैनिक म्हणतो अरे सैनिक इथे मरणाची आहे, मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं. काय झालेलं आहे, कोणीच खुश नाही. शिक्षक म्हणतो हे म्हणत आहेत, शेतकरी बनताना शेतकरी म्हणतो शिक्षक चांगला आहे, कारण स्वतः टाकलेलं आहे, हे माझ्यासाठी करतोय म्हणून. पण आपण कुठलेही कार्य हे फक्त आपला जो सीमित कालावधी आहे जीवनाचा, त्याच्यात भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे. जे काही आलेलं आहे ते, जे काही आपल्याला प्रारब्ध मिळालेलं आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, त्या प्रारब्धाला अर्पण करणे, हे आपलं मेन काय आहे, कर्तव्य आहे.
हे फॉलो केलं, ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो अनुसूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. मेन आपलं काय आहे? कर्म बंधनातून मुक्त होणे. नाहीतर नाहीतर काय होईल? कर्मबंधनात मुक्त नाही झाले तर काय होईल? पुनर्जन्म. पुनर्जन्म. पुनर्जन्म झाला, परत कर्म करावंच लागतील, परत फर्स्ट. तर तो स्टॉक वाढत जाईल, तो वाढलेलाच आहे आपल्याला, तो ऍक्च्युली कमी करायचा आपल्याला. म्हणून भगवंत म्हणतात सेम एक आदेश पालन करू, स्वतःची इच्छा काढा बाहेर, है की नाही? गुरु सध्या म्हणजे आता शास्त्र आणि गुरु यांचं फॉलो करा, इच्छा नसेल तरी. म्हणून साधना भक्ती काय, की मनापासून कृष्णावर प्रेम नाहीये, पण गुरु म्हणतात आहे आणि आता आलेलो आहे इथे त्यामुळे तर करावं लागेल. म्हणून भाव वाचना नामस्मरण. पण जेव्हा आपण हे करता करता ऍक्च्युली अनुभव करू की अरे हे केल्यानेच मी आनंदी आहे, पूर्वी नव्हतो, तेव्हा मग ऑटोमॅटिक करू. गुरु नसतील म्हणजे गुरु सांगतील नाही किंवा गुरुने आदेश दिला नाही, तर शास्त्रांचं ऑटोमॅटिकच सिस्टीम असं सेकंड नेचर होऊन जाईल आपलं. स्वाभाविकता आपण कृष्ण प्रेम जागृत होईल. माळा करू, वाचन करू, प्रचार करू, ते श्रम वाटणार नाही, हे की नाही? 1 करोड रुपयाची बॅग दिली तर तुम्हाला डोक्यावर घेऊन त्याला श्रम लागतील का? श्रम लागतील का? हा हे की नाही? तसंच कृष्णप्रेम भरभरून मिळत आहे, तर ते तुम्हाला म्हणजे अनुभवायला तर हे वाटेल का? तर खूप झाला तर असं नाही, ते चाकाला अजून आवडेल, त्यालाच म्हणतात रागानुगा होत. त्याच्यात ते श्रम वाटणार नाही. आता ते श्रम वाटतात कारण आपण साधना भक्ती करतोय, बळजबरीने करतोय. अर्जुनासारखी हे आहे परिस्थिती, इच्छा नाही पण सांगितल्यानुसार करतोय. हा, या. जर हे केलं नाही तर ये तू एतत् अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विगुणास विधी नष्टान चेतसा. पण जर या आदेशांचं पालन केलं नाही, त्यांची उपेक्षा केली, तर मेन आहे द्वेष भावना. भगवंत पहिल्या पण याच्यात म्हणतात की उपदेशांची द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करणे. श्रद्धा पाहिजे आणि द्वेष नको. आणि दुसऱ्या याच्यात पण म्हणतात द्वेष भावनेने जे यांच्या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करत नाही, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट झालेले असे समजा. याचा अर्थ असा आहे की जो त्याने पैसे कमवलेले आहे पण कंजूस आहे भरपूर पैसे पण शिळी पोळी खात आहे, काय उपयोग त्याचा? तसं मनुष्य शरीर जे मिळालेलं आहे, जे इतरांच्या अं, तुलनेत काय आहे, ऍक्च्युली हिरा आहे, म्हणजे सगळे काचेचे तुकडे आहे. त्याचा प्रयत्न करू शकतो, त्याचा उपयोग करू शकतो, पण नाही करत आहे, तर ते जीवन भ्रष्ट झालं. त्याला म्हणतात मूढ, हे ना? आपण कंजूस व्यक्तीला काय म्हणतो? मूर्ख आहे हा, हे की नाही? कारण माझ्याकडे नाही, याच्याकडे आहे पण खर्च करत नाही म्हणून पागल आहे हा. अशा व्यक्तीला म्हणून शास्त्र सगळ्यांसाठी आहे, शास्त्रांचे आदेश आहे, पण तो द्वेषरहित त्याचं त्याचं पालन करत नाही, त्याला अज्ञानी मूढ म्हणतात आणि जीवन भ्रष्ट झालेलं आहे. जो सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे त्याला संधी आहे पण उपयोग करत, असं डायरेक्ट श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदय शून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून काय करणे? आज्ञा पालन, आदेशांचं पालन हे खूप आपल्या भक्तीमध्ये हा एकमेव फर्स्ट गुण आहे. काय करायचं आहे? गुरूंचा आदेश, गुरु आणि शास्त्र आज्ञेचं पालन. आता तुम्ही म्हणा आता मी सगळं शास्त्र जाणलेलं आहे, फर्स्ट पेज टू लास्ट पेज सगळं माहिती आहे, आता मला कोणाच्या आदेशाची गरज नाही. तो काय आहे? तो
भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण इथे तो कितीही महान झाला पण अवज्ञा केली, संपला. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. कारण प्रत्येक जण तीन गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? तर आपल्याला बेसिकली काय आहे की भौतिकदृष्ट्या आपली जी शारीरिक आणि मानसिक जी स्थिती आहे त्याला अनुसरून आपल्याला आपला एक स्वभाव निर्माण झालेला आहे. ठीक आहे ना. तर त्यानुसार व्यक्तीने कार्य करावे आणि कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर डायरेक्ट उडी नाही मारावी. की आता मी जसा अर्जुन काय म्हणताय, आता मला माहित पडलेलं आहे की कर्म केलं की काय होईल, बद्ध होईल. ज्ञान प्राप्त केलं, संन्यास केला तर मी मुक्त होईल. म्हणून आता मी संन्यासही करतो. पण ऍक्च्युली काय आहे, तो त्याची इंद्रिय शुद्ध नाही आहे की नाही. तर जोपर्यंत तो इंद्रिय शुद्ध होत नाही, आपली प्रगती पूर्णपणे होत नाही कृष्ण भावनेमध्ये, तोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाने जे काय आहे त्याप्रकारेच कार्य करावे. भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. किंवा आपण म्हणू, आता आपण असं म्हणू शकतो का आता मला परफेक्ट माहिती आहे की मी आत्मा नाही आणि शरीर आहे, याने आपल्याला मुक्ती मिळणार आहे का? शक्य नाही. हा एक फर्स्ट स्टेज आहे जिथे आपण आपलं अस्तित्व कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करू शकतो आणि आपण शुद्ध होऊ शकतो. ही पहिली स्टेप आहे ती. म्हणून अचानकपणे कोणी नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याचं उदाहरण मी मागे दिलं होतं की संन्यास म्हणजे भिक्षा मागणे आहे ना. भिक्षा म्हणजे घरी घरी जाऊन भिक्षा, संन्यासी थोडी जॉबला जाईल. तर तिथे भिक्षा म्हणजे नेहमीच भिक्षा मिळणार नाही. लोक काही बायका त्रासलेले असतील तर काही शिव्या देतील किंवा मारतील, तर तेव्हा हा काय होईल, क्षत्रिय आहे, त्याची इंद्रिय अजूनपर्यंत हे नाही झालेले, काय म्हणतात त्याला, शुद्ध झालेले नाही. तो कम्प्लिटली त्या आत्मसाक्षात्कारामध्ये नाही आहे की मी आत्मा आहे, हे शरीर काय आहे, हे मला एक साधन दिलेलं आहे. आता तो स्वतःला शरीर समजतो, मी क्षत्रिय आहे, अर्जुन आहे. पण अशा वेळेस तो संन्यास झाला तर काय होईल, तो संन्यास आश्रमामध्ये असलेला तो हिंसक बनेल. त्याच्याऐवजी क्षत्रिय म्हणून हिंसक हो, तुला कोणीच म्हणणार नाही अरे तू हिंसा क्यों क्या, तो क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणजे हिंसा करणे त्याला मुभा आहे. म्हणून अचानकपणे आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये जोपर्यंत आपण त्यात सिद्धी प्राप्त करत आहे. ही बेसिकली मायेचा अजून एक प्रकारे ही काय असते, एक त्याचा पासा असतो की बेसिकली कशा प्रकारे व्यक्तीला सांगतो की आता तुला कोणाची गरज नाही, तू आता आत्मसाक्षात्कारी झाला किंवा तूच आता कृष्ण झालेला आहे. शेवटी मायेचा हा शेवटचा पासा असतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या तीन गुणांद्वारे प्राप्त केलेल्या त्या स्वभावानुसार कार्य करणे आवश्यक आहे. हळुवारपणे ते शुद्ध होतील जर कृष्ण भावनेमध्ये ते शुद्ध करायचे. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर न वशमागच्छेत तो ही अस्य परिपंथिनो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. म्हणत अर्थ हे वैदिक काय रूल्स आहेत, नियम दिलेले आहेत. ठीक आहे बाबा, मानव समाज आहे, याच्यात काय तुम्हाला आपल्याला स्वाभाविक आपली जी काय म्हणतात त्याला वृत्ती आहे किंवा आपला जो मेन कल आहे त्यानुसार व्यक्ती सगळे इंद्रिय तृप्ती करणारच.
होतो, ते स्वाभाविक आहे. पण त्यात एकदा कृष्णभावना झाला तर तो त्याचा काही राहणार नाही. पण जे कृष्ण भावनाभावित नाही आहे त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर ते काय होईल, जनावर लाईफ होईल. जनावर थोडी फॉलो करतात, याला लग्न यज्ञ करा किंवा नो, आहार निद्रा बाहेर मिळतो. पण एखादा कोणी ग्रहस्थ आहे त्याला भरपूर प्रकारचे यज्ञ करणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आवश्यक आहे, तेव्हा पुढे तो ग्रहस्थ होईल. नाहीतर ते ग्रह मेधी लाईफ होईल. हे आवश्यक आहे. म्हणून या सिस्टीम मध्ये काय दिलं, विवाह दिलेला आहे. है की नाही? तर विवाहाने काय होईल, जी नॅचरली इंद्रतृप्तीची जी भावना आहे ती शमेल. हे की नाही? पण आता प्रॉब्लेम असा आहे की या नियमाचा पालन केले तर हे कशा प्रकारे आहे की याच्यावर आसक्त आहे. अरे विवाह दिलेला आहे ना, विवाह दिलेला आहे. पण जसा राजमार्ग जो आहे, राजमार्ग म्हणजे असा हे करतो की तिथे एकही खड्डा नसेल. म्हणजे खड्डे असतात तर आपला ऍक्सिडेंट होतोय की नाही. तो राजमार्ग असा असतो की त्याच्यात व्यवस्थित हे करतात की मार्ग, तरी तिथे ऍक्सिडेंट होतात. हे की नाही? त्याच प्रकारे इवन नियमित इंद्रियतृप्तीला आसक्त राहिलं तरी पण काय होईल, व्यक्ती गुरफटला जाईल. म्हणून त्या आदेशांचं पण आपण त्याला आदेशांना पण आसक्त होऊ नये. म्हणून म्हणलं नैस्त्रैगुण्य भाव अर्जुना. म्हणून इंद्रिय तृप्ती जी आहे ती सर्वतोपरी त्यागली पाहिजे. नियंत्रित पण इंद्रिय तृप्ती आपण त्याला पण आपण हळूवारपणे टाळायला पाहिजे. हे आपलं इंद्रिय आपलं. म्हणून काय केलेलं आहे, मानव समाज कसा झालेला आहे की पहिले ब्रह्मचारी, नंतर गृहस्थ, पण डायरेक्ट संन्यास नाहीये. काय झालेलं आहे, वानप्रस्थ. म्हणजे हळुवारपणे तो मग ठीक आहे की बाबा मी मंदिरात राहतो, मग 10 दिवसातून एकदा घरी जातो. हे की नाही? म्हणजे आसक्ती चालली आहे. नाही तर हा काय चाललं तुझं, बँकेत किती आहे, धंदा कसा चाललाय, मुलाबाळांना. हळुवारपणे 1 महिना 2 असे ते 50 ते 25 तो हळुवारपणे विरक्त होईल, मग संन्यास. हे की नाही? तर त्यामुळे कुठल्याच प्रकारे या नियम दिलेलं आहे, कोणी वेदांनीच दिलेलं आहे विवाह वगैरे सगळे जे, पण त्यालाही आपण आसक्त असू नये. तर ते आसक्ती विरक्तीचे जे आदेश आहेत त्या दोघांनाही आपण काय करायला, कुठल्याही प्रकारे जेव्हा इंद्रियतृप्ती हा विषय येतो तेव्हा आपण दूर राहायला पाहिजे. ते कसं काय शक्य आहे, जेव्हा वानप्रस्थमध्ये तो काय करतो, आपला जो वेळ आहे तो कुटुंबाला न देता हळुवारपणे कोणाला देतो, भगवंतांना देतो. हळुवारपणे ती त्याची ऑटोमॅटिक आसक्ती कमी होईल. कारण आसक्ती कोणावर येईल, आसक्ती 100%च राहणार आपली. आसक्ती आता 100% कुठे आहे, भौतिकतेमध्ये आहे. पण मग ते हळुवारपणे आपल्याला कृष्णामध्ये आणायचे, भगवंताना. तर म्हणून ते हळू होईल. ठीक आहे, 25% 75%, नंतर 50% 50%, नंतर 75% 25, मग हळुवारपणे 100%. आणि मग तिथे मग त्याचं सर्व जगच कुटुंब होईल. असं नाही माझं घर हे आहे 205 B 13 जे काय असेल ते नाही. तर कुठं हे भगवंतांचं जे सृष्टी आहे हे घर आहे माझं. पण आसक्ती सेम राहील, कारण व्यक्ती आहे त्याला सेवा करणे भाग आहे. कारण तो कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे आपल्या परिवाराची सेवा न करता तो भगवंतांची सेवा करतो. याला म्हणतात ऑटोमॅटिक तो सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होईल. कारण तो कृष्णावर प्रति आसक्त होईल ऑटोमॅटिक. ठीक आहे ना? यामध्ये एक प्रॉब्लेम काय होईल, श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे जरी दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. उदाहरणार्थ अर्जुन क्षत्रिय आहे, त्याला वाटतं मी ब्राह्मण होऊ शकतो, माझ्यासाठी श्रेयस्कर काय, ब्राह्मण बनणे. पण स्वधर्मे निधनम श्रेय, क्षत्रिय धर्म पालन करून तू मेला तरी बेस्ट आहे, श्रेयस्कर आहे. कारण परधर्मो भयावह,
तू ब्राह्मण झाला आता विनाकारण, म्हणजे संन्यास घेतला तू, पण तू नाही आहे ऍक्च्युली संन्यास असून त्यासाठी पात्र नाही आहे. ते भयावह होईल. समाजामध्ये काय होईल, त्याला मारतील लोक की अरे हिंसक संन्यासी. अर्जुन म्हणून तो काय होईल, त्याला ते अपमानच मत होईल. हे की नाही, म्हणून लिहिलंय की आपला स्वधर्मानुसार स्वभावानुसार कार्य करणे श्रेयस करा, जरी ते किती तुम्हाला काय दोषयुक्त असेल तरी. परधर्म भय, स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह आहे. इथे दोन गोष्टी येतात, नियत कर्म आणि आध्यात्मिक कर्म. याची व्याख्या काय, तर आपली भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या गुणांनी आपला प्रभाव पडतो आपल्याला. प्रत्येकाला वेगळा आहे, जसं सात्विक आहे, काही राजसिक आहे, काही तामसिक. त्याचं गुण काय असतं, कॉम्बिनेशन आहे तिघांचं. त्याच्यानुसार आपल्याला आपली मानसिक आणि शारीरिक एक आयडेंटिटी झाली, कॉम्बिनेशन. आपण पण मशीन आहे, शरीर हे मशीन आहे. प्रकृती काय करते, बनवत आहे. कारण जो जीव जो आहे तो मागच्या जन्मी त्याने कुठल्या कुठल्या गुणांना स्वीकारलेला आहे. मागच्या जन्मी आपण समजा 60% सात्विक असू, 20% राजसिक आणि 20% तामसिक. तर मशीन नेक्स्ट काय बनलं आता, तसंच बनलं ते, मानसिक आणि शारीरिक. मग एकदा राजसिक प्रसंग आला तर तो फक्त 20% त्याला प्रतिसाद देईल. पण दुसरी मशीन 60% राजसिक बनलेली आहे, त्याच्या पूर्वकर्मानुसार तो 60% त्याला प्रतिसाद देईल. कारण काय, मशीन ऑटोमॅटिक कंडिशन. जसं आता केलेलं 18, 20 केलं तर कमी थंडी देईल, 24 केलं तर अजून थंडी देईल. त्या प्रकारे आपलं शरीर आहे, हे की नाही. समजा आता रस्त्यात गेले तुम्ही आणि दोघं भांडतात आहे, तर एखादा जो राजेश गेला तो भिडेल आतमध्ये की अरे याला कशाला मारत. दुसरा तो असेल तर मी कशाला जाऊ. म्हणजे हे ते दोघे, म्हणजे मला परिस्थिती माहित नाही, प्रसंग सेम आहे, पण आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती वेगवेगळी आहे. याच्या लक्षात, त्यानुसार आपले कार्य दिलेले असतात आपल्याला. ते करणे म्हणजे नियत कर्म, त्या शारीरिक स्थितीला समजणे, हे की नाही. जसं उदाहरण दिलं की एखादा समजा शेतकरी आहे, तो बिचारा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 शेतात काम करू शकतो. शारीरिक. एखादा समजा व्यापारी आहे, वाणी आहे, तो दुकानात बसून राहील पैसे छापत, तो पण सकाळी 6 ते संध्याकाळ. शेतकऱ्याला बसा तो हे होऊन जाईल, अरे काय करायचं इथे तो बसू नाही शकणार. आणि त्याला तिकडे आला तो एक दिवस आजारी पडेल तो. कारण काय झालेलं आहे, मानसिक आणि शारीरिक स्थिती वेगळी आहे. त्याला लक्षात, ते नियत कर्म झाले. आणि आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेले कर्म, त्याला म्हणतात आध्यात्मिक कर्म. मग आता हे जे आहे, कृष्ण म्हणतात की दोन्ही असो, आध्यात्मिक कर्म नियत कर्म असो, या दोघांमध्ये आपण दुसऱ्यांचं अनुकरण करायचं नाही, हे की नाही. कुठपर्यंत, मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपण आपल्या नियमित कर्माचे दृढपणे पालन करावे. म्हणून आणि नंतर लिहितात की आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्म हे भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. इन द सेन्स, आपल्याला अधिकृत मार्गदर्शन हवेच, त्याशिवाय कार्य करू नये. येथे लिहिलंय की सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर कोणी त्याला म्हणणार नाही तू हिंसा का नाही केली, कारण तो ब्राह्मण आहे. पण क्षत्रियाला राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्यासाठी मुभा आहे. आणि इथे याला मुभा आहे युद्ध करण्याची. म्हणून प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता काय करावे, क्रमाक्रमाने करावे. तर अहिंसक
ब्राह्मण चांगला वाटला म्हणून क्षत्रियाने त्याचं कार्य स्वीकारू नये. हा, थंडी वाजते. आता करा बंद, थोडं बंद नाही म्हणजे कमी करा, तुमच्याचकडे आहे. आता तुम्ही ठरवा, पण एकदमही कमी नका करू. तर मेन काय आहे आपल्याला, फक्त जेव्हा गुरूंच्या, तर प्रभुपाद लिहितात की जेव्हा एखाद्या भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो, तेव्हा त्याला त्या गुरुच्या आदेशानुसार तो आपली परिस्थिती बदलू शकतो. ब्राह्मण क्षत्रिय होऊ शकतो, क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकतो. उदाहरण दिलं आहे की विश्वामित्र हे ऍक्च्युअली क्षत्रिय होते, हे की नाही, पण ते आपल्या तपोबलाने ब्राह्मण झाले. दुसरे आहे की आपले परशुरामजी हे ब्राह्मण होते पण क्षत्रिय, पण ते दोघेही आपल्या दिव्य स्तरावर होते, त्यामुळे ते काहीच फरक पडला नाही. आपण त्यांचं अनुकरण करू शकत नाही. म्हणून आपण काय करावे, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार काम करावे. जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. तर आता आपण कुठे आलेलो आहे, कृष्ण भावनेमध्ये. तर आपल्याला काय करायचं, आदेशाचं पालन कोणाच्या, गुरूंच्या. आता गुरूंना सांगू शकत नाही की गुरुजी मी सत्वगुणात आहे, मला फक्त सत्वगुणी कार्य आहे. ते तुम्हाला तमोगुणी म्हणजे बेसिकली नाही, नॉट तमोगुणी, पण म्हणजे बेसिकली अशी कार्य देतील जी तुम्हाला तुमचा जो मान आहे, आपला अहंकार आहे, जो खेचला जाईल. गुरुचं कार्यच मेन आहे. गुरु म्हणजे कोण, जो शिष्याच्या अहंकाराला चोरतोड करतो, नाही तर तो गुरु नाहीये. गुरु म्हणजे काय पाहिजे, त्याने आपल्या शिष्याला नम्र केलं पाहिजे. मग फायदा काय, गुरुकडे जाऊन अजून मान वाढतोय तर ते तुमच्यासाठी घातक आहे, है की नाही. तर गुरु म्हणजे जो शिष्याला नम्र करून कृष्णाच्या चरणी अर्पण करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे अं, हे आहे कर्माचं हे तत्व बेसिकली. तर सिंपल तत्व काय आहे की कर्म केल्याने आपल्याला रिॲक्शन मिळेल. ठीक आहे. तर साधारण व्यक्ती जो आहे तो इंद्रिय भोगासाठी कार्य करतो म्हणून तो गुरफटला जाईल. पण कृष्ण जो ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी इन द सेन्स, चलो ठीक आहे आत्मसाक्षात्कारी झाला नाही अजून, पण तरी त्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर आहे, की त्याला माहिती आहे की कुठल्या कारणाने आसक्ती आय मीन गुरफटला जाईल, कुठल्या कारणाने आपण बंद होणार नाही, म्हणजे जसे खीर मध्ये विष आहे. त्या ज्ञानामुळे तो व्यवस्थित कार्य करेल, की तो त्या यज्ञार्थात कर्मणात प्रत्येक कार्य भगवंतांना अर्पण करेल. मयी सर्वाणी कर्माणी, सर्व कर्म भगवंतांना अर्पण करेल. निराशीर निर्ममो भूतवा, म्हणजे काय म्हणतात, निर्मम म्हणजे हे माझं नाहीये. निराशीर म्हणजे ही प्रॉपर्टी कोणाची आहे, कर्तव्य म्हणून कार्य करतोय खजिनदारासारखं. आणि विगत ज्वर, की माझी इच्छा नाही आहे आळस येता करायला, पण हे माझं कर्तव्य आणि गुरुनी आदेश दिलेला आहे, त्यामुळे द्वेषरहित मला ते कार्य करणे आवश्यक. द्वेषरहित, आळस बाजूला ठेवून जेव्हा आपण आदेशाचं पालन करू तर काय होईल, कर्मबंधनातून मुक्ती. हे कृष्णाचा आदेश आहे, कृष्णाचं काय म्हणतात प्रॉमिस आहे. पण तो आदेश देतो त्याच्यावरच द्वेष करतोय, की अरे त्यांना मला हे काम दिलंय, तर ती सिद्धी प्राप्त होणार नाही, कर्मबंधनातून मुक्ती होणार नाही. मग आपण त्या कर्त्याप्रमाणे होऊ. कर्मी म्हणजे कर्ता अहम इति मन्यते, मैंने कमाया, अजून गुरफटला जाईल. आणि अहंकारामुळे तो त्या भौतिक कार्यामध्ये पण सुख प्राप्त करणार नाही. कारण ऋषिकेश नाहीये मध्ये, इंद्रिय सर्व इंद्रियांचे स्वामी, त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही चालू आहे. तर तो कितीही महान असला तरी तो त्याच्या कार्याने काय होईल, दुःखी होईल. तर आता एक नवीन पडाव चालू होत आहे. काय आहे तो, अर्जुन म्हणतो की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष,
अनिच्छन अभिवाष्टेव बलादेव नियोजित, की हे कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बरेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो. तर आता इथे सिंपल आहे. काय म्हटलेलं माहितीये का, की स्वतःसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करणे म्हणजे पाप. सिंपल. म्हणजे आतापर्यंत हा संशय नाही आलेला. तो कर्माने बंद होईल वगैरे वगैरे, पण इथे डायरेक्ट काय आलेलं आहे, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी व्यक्ती कार्य करणे म्हणजे पाप झालं. तो बळजबरीने पण आपल्या मनात इच्छा येते, जिथे कृष्ण नाही ते पाप आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात, काय म्हणतात श्री भगवान वाच, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम. कोण कारणीभूत आहे? काम म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा. पण ती निर्माण कशी झाली? कोणाच्या संपर्कामध्ये मध्ये आल्यामुळे. रजोगुण, जो या भौतिक जगामध्ये काय म्हणतात त्याला, जनरल आहे, सामान्यतः तोच आढळतो. प्रवीण आहे रजोगुण, आहे की नाही? विचार करा. प्रभुपाद जेव्हा एकदा म्हणजे न्यूयॉर्क मध्ये गेले 1965 मध्ये, बघितले की 100 मजली बिल्डिंग ते. प्रभुपाद म्हणे हे रजोगुणच आहे, नाही तर कोण बांधणार आहे सगळे, हे की नाही? आरामात राहतील, एवढे कष्ट कोण करणार? पण नाही, रजोगुण. तर हा रजोगुणाच्या संपर्कात आलेला व्यक्ती काय होतं, त्याच्यामध्ये काम उत्पन्न होतं, म्हणजे इंद्रिय वृत्तीची इच्छा. आणि ती इच्छा पूर्ण होणारच नाही. कारण काय? इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा संपर्क हा कधीही जीवाला, जीव जो आहे त्याला आनंद देऊ शकणार नाही, कारण त्याचं अस्तित्व वेगळं आहे, तो शरीरच नाही. म्हणून तो काय होतो, तो काम क्रोधामध्ये रूपांतरित होतो. आणि याचे दोन, आता आपल्याला तुम्हाला एक कामावर निबंध लिहायचा आहे. काम काय ठीक नाही, तर त्याचे ते हे सगळे लक्षण दिलेले. तर हा काम उत्पन्न कुठून झाला? कशामुळे झाला? रजोगुणाच्या संपर्कावर. तो पूर्ण झाला नाही तर काय होईल? त्याचं क्रोधात रूपांतर होईल. आणि हा मेन कोण आहे? काम महाशनो. महाशनो म्हणजे काय करणार आहे? महाशनो म्हणजे काय? तो खूप भक्षण करणारा. आग आहे ना, आग, तर किती इंधन टाका, ते जळून खाक होत. म्हणून लिहिलाय महाशनो. तर काम हा कधीच तृप्त होत नाही. जेवढंच इंद्रिय विषय टाकतात तो अजून भडत. महापापमा शब्द बघा काय, पापीने लिहिलं महापापी. कारण हा जीवाला सनातन काळासाठी या भौतिक जगामध्ये बद्ध करतो. साखळी जी आहे ना, ती एकावर एक अशी मोठी, छोटी साखळी नाही, जाड साखळी बांधेल. कारण तो महापापी. विध्येनम इह वैरिणम, हे जाणून घ्या की हा हाच बेसिकली आपला जीवाचा परम वैरी आहे. कोण? कोण आहे वैरी? का म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा. तर आता आपला जून महिना चाललेला आहे की नाही? आता काय येणार आहे? पाऊस येतो, आहे की नाही? तर पावसाचं पाणी कोणी बघितलंय, हातात घेतलंय? कसं असतं? कसं असतं? स्वच्छ पाणी असतं, त्याचं कुठल्याच प्रकारचं दूषण नसतं, आहे की नाही? ते पावसाचं पाणी. पण जेव्हा ते मातीला लागतं काय होतं? चिखल तयार होतो, आहे की नाही? त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाची ऍक्च्युली स्वाभाविक इच्छा काय आहे? कृष्णाला प्रेम देणे, कृष्ण प्रेम, सेवा करणे. ती त्या शुद्ध पाण्यासारखी आहे. पण जसा या रजगुणा भौतिकतेमध्ये त्याचा संपर्क येतो रजगुणामध्ये, त्याची इच्छा काय होते? गढूळपणासारखी. काम इंद्रिय तृप्तीमध्ये. माझं माझ्या माझ्या याच्यासाठी काय, माझ्या अं, इंद्रियांची तृप्ती कशी होणार? तर सेम आहे, तो व्यक्ती सेम आहे, पण संपर्क बदलला. उदाहरण दिलं प्रभुपाद म्हणतात की दूध आहे, संपर्क कशाशी आला?
आंबट पदार्थाची, चिंच वगैरे, लिंबू, काय झालेलं आहे रूपांतर? दह्यामध्ये झालं परमनंटली. तर तसा जीव हा कृष्ण प्रेम घेऊन येतोय. कृष्ण प्रेम त्याच्यात आहे हृदयामध्ये, पण रजगुण संपर्कात आला, काय झालेलं ते कामामध्ये झालेलं, त्याचं रूपांतर कामविकार येतो. आणि त्यामुळे त्याची जी प्रेम भावना जी आहे ती काम रूपामध्ये तो कृष्णाला विसरतो होतो, हे की नाही? जसं आता सध्या आपण, तुम्ही जे पण असाल तुमच्या सतत दुकानाचा बॉस असेल, काम दिलेलं आहे ना, हे की नाही, या नाही याचं, कारण तो तुमचा मालक झालेला आहे, हे की नाही? त्याला तुम्ही सेवा करताय त्यांची, पण तो भौतिक असल्यामुळे राग आहे त्याच्यावर. पगार देत नाही, जास्त काम करत, तरी त्याच्याबद्दल स्मरण आहे, हे की नाही? तर तिकडे असे मालक आहेत जे आपल्याला त्यांची सेवा करायला जास्त आपल्याला सुख मिळतंय, पण आता विस्मरण झालं तर काय होईल? काय झालेलं आहे, त्वरित आपण म्हणजे पूर्णतः त्यांना विसरलो आणि आपण करता मिते म्हणतो म्हणजे मीच झालेलं आहे. ऍक्च्युली स्वयं इथे येण्याचं कारण काय, आपण कृष्ण इमिटेट करतो, अनुकरण करतो, मी कधी कृष्ण बनेल म्हणून तो इथे आहे. त्यामुळे त्याचे सगळे कार्य ते कामावर, कामाच्या अवतीभोवती केंद्रित असतात. हे लक्षात हे काय म्हणतात त्याला, उदाहरणं लक्षात ठेवा. कशाप्रमाणे पावसाचं पाणी शुद्ध, तशी कृष्ण प्रेम भावना सगळ्यांमध्ये आहे. पण रजोगुण जसं चिखलाच्या मातीचा संपर्क झाला तो चिखल होतो, तसंच प्रेम भावना कशात होईल? इंद्रियतून, तर कामामध्ये रूपांतर होईल. उदाहरण तर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर आंबट चिंचेच्या संपर्कामुळे होईल. आणि याला महापापमा काय म्हटलंय, महाशत्रू काय म्हटलंय? कारण सनातन काळासाठी हा विशुद्ध जीवाला भौतिक जगात गुरफटून ठेवतो. त्याचा एका शत्रू असेल तो काय करतो? एका मित्राला बांधून ठेवेल एका, हे की नाही, समजा असं तर पिक्चर असतं ना, काही काही असेल तो, त्याला कोंडून ठेवेल, तर तो शत्रू झाला. फ्रीडम काय दिलेलं आहे? बांधून गेलं. तसंच आपलं, आपण फ्री आहोत म्हणजे आपण स्वतंत्र आहोत भगवंतांची सेवा केल्याने, पण काम काय करतं? आपल्याला बांधून ठेवते या भौतिक जगात. बद्ध राहा, करत राहा, त्रास सहन करत राहा, म्हणून तो शत्रू आहे. झाले 3-4 पॉईंट आपले. एक एक पॉईंट लिहित राहणार, लक्षात नाही राहणार, हे सगळे पॉईंट मला पाहिजे. कामावर व्हॉट इज काम, कसा उत्पन्न झाला, तो काय आहे, त्याची उदाहरणं काय. तर हे कशामुळे झालंय? आपल्याला दिलेलं जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याचा दुरुपयोग केल्यामुळे. पण आपल्याला भगवंतांनी दिलं की माझी सेवा कर किंवा मायाची सेवा कर, तर आपण त्याचा दुरुपयोग केलेला आहे. मायेच्या सेवेमध्ये आलं. मायेच्या सेवा म्हणजे, माया म्हणजे कृष्ण नाही. माया म्हणजे कृष्ण नाही म्हणजे काय झालं? मी शरीर आहे आणि मी माझ्या शरीर इंद्रियांना प्रसन्न करण्यासाठी कार्य करतो, काम. तर ही जी दीर्घकाळ कामवासनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये निष्फळ झाल्यावरच जीव वास्तविक स्वरूप स्थितीबद्दल जिज्ञासू होऊ शकतो. याचा अर्थ काय आहे? जोपर्यंत ही कामवासना जाणार नाही, म्हणजे याच्याबद्दल वीट होणार. म्हणून मी मागे बोललो होतो, या भौतिक जगाबद्दल जोपर्यंत आपल्याला आशा आहे कि एक दिन होंगे हम होंगे कामयाब, कि 6 बेडरूम फ्लॅट में जाने के बाद माझ्या जीवनामध्ये काही व्यत्यय येणार नाही, सब फर्स्ट क्लास हो जाएगा, सगळं फर्निचर माझ्यासारखं करेल, बाल्कनी राहील, समोर समुद्र आहे, म्हणजे असतं ना काय काय, हे पडदे लावेल मी. पण मग काय होईल माहिती आहे? 7व्या म्हणजे ज्या मजल्यावर राहत आहे वरच्या मजल्यावरून ते पाणी टपवेल ते. कारण प्रकृती तशीच आहे, जी कुठे जा काही ना काही तुम्हाला. तर ही जी आशा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आता तो ब्रह्म जिज्ञासा आपल्याला प्रेरणा मिळणार नाही. म्हणजे परत आलाय काय, हा कामच आपल्याला मेन आहे, जो त्यागात इंद्रियतून कशी करणार ते आपण, कसं होऊ शकते जाणार का? म्हणून म्हणजे काम इच्छा जाणार दिसून, काय केल्याने जाणार? तपश्चर्या. हा, काय केलं? अजून काय काय करायचं?
बोला बोला ना, ते मी काय मागणार आहे तुम्हाला? नाही नाही, तुम्हाला हे घेणार, पैसे मागणार आहे. बोला, एक सांगा कोण. हा, यज्ञार्थात कर्मण वापरत, जे कर्म कामासाठी करताय ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी करणे. यांनीच होणार आहे, तपश्चर्या नाही होणार, नाही काही कुठले नाही होणार. जे काय करतो ते भगवंतांना, हा, कृष्ण केंद्रबिंदू, नाही की नाही. तर हे केल्याने आपली ती इच्छा जाणार. तर श्रीकृष्णांच्या सेवेसाठी सर्व गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. तर आपल्यामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या कृष्ण भावनाभूत कशा होतील, जेव्हा श्रीकृष्णांची सेवा म्हणून आपलं जीवन आपण ठेवलं. उदाहरण दिलेलं आहे की हनुमानजी यांना पण काय आला होता, क्रोध आला होता, हे की नाही. तर त्याने काय केलं, कृष्णाच्या सेवामध्ये यूज केला, लंका जळून टाकली, ती सेवा झाली, हे की नाही. अशा प्रकारे आपण याला अं, काम इच्छा दूर करू शकतो. नेक्स्ट, आता हा जो काम ओळखायचा कसा, त्याचे तीन आच्छादन आहे. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. तर हा जो काम तीन प्रकारे आढळतो. एक, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेचलेला जातो, आच्छादिला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आचले जातो. जसं सूर्य हा एक ढगाने आचरलाय, नंतर ग्रहणाने आचरलाय, है ना, तर वेगवेगळे आहे. त्याच प्रकारे फर्स्ट आहे काय, अग्नी धुराने माखलेला, आच्छादलेला आहे, झाकलेला आहे. तर ही अवस्था आहे मनुष्य शरीराच्या. ऍक्च्युली ही कशी आहे की धूर हा एवढा काही अग्नीला झाकत नाही, दिसतो आपल्याला, अग्नी पण दिसतो, धूरही दिसतो, हे की नाही. त्यामुळे अग्नीचा त्या धूर घालवला तो, तर अग्नी हा व्यवस्थित प्रज्वलित करून त्याचा आपल्याला कार्य करत, त्याला उपयोगात आणू शकतो. म्हणून मनुष्य शरीर दिले, ज्याच्यात कामरूपामध्ये जास्त आचरलेला नाहीये. कारण काय दिलेले, प्रगत बुद्धी दिलेली आहे, माहिती आहे आपल्याला, ज्ञान आहे, याच्यात विष आहे, विरत आसक्ती आहे, गुरफटतो आहे, म्हणून माणूस. पण नेक्स्ट आहे धुळेने आरसा. तर धुळेने आरसा याला दिलेला आहे की पशुपक्ष्यांप्रमाणे. तर आरसा जो आहे त्याच्यावर धूळ साचली की काय दिसतं, तू दिसतच नाही समोर काय आहे. तोंडाला मी माझं प्रतिबिंब दिसत नाही. ते म्हणजे पशुपक्ष्यांप्रमाणे आहे, जे ज्यांना स्वातंत्र्य आहे प्रमाणे, पण ते काय, त्यांना प्रगत बुद्धी दिलेली नाही. त्यांना त्या पूर्वजन्मांच्या कर्मानुसार त्याच्यातून जावं लागतं. हे दुसरं हे झालेलं आहे. ही जी परिस्थिती आहे मानवापेक्षा अजून खालच्या खालच्या स्तराची आहे. तिसरी आहे जी गर्भाशयात म्हणजे मूल जे आहे ते इतकी असहाय्य असते. बघितलं, पक्षी उडतायत इकडे तिकडे तिकडे, पण हा जो पक्का बंद झालेला पॅक, पुढे चालता येत नाही. ती आहे वृक्षांसारखी अवस्था. वृक्षांमध्ये जी हे आहे, काय म्हणतात त्याला, वेदना आहे, म्हणजे भावना आहे, हे की नाही. पण त्यांना काय केलं जातं, त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा इतक्या प्रमाणात दुरुपयोग केलेला आहे की त्याला बंदिस्त केलं जातं. शिक्षा, शिक्षा म्हणून ती आहे. तर अशा प्रकारे तीन प्रकारे हा जो काम जो आहे हा जीवाला विविध प्रकारे बद्ध करतो. तर जेवढ्या ज्या प्रमाणात तुम्ही आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग कराल, त्याप्रमाणे काम आपल्याला बद्ध करेल. जसे साखरे सांगितलं की काही कायद्यांना काय करतात, मोठं पटांगण असतं, सोडून देतात, जो बी करून स्वातंत्र्य आहे. काही जणांना असं एक हॉल ठेवतात तिथे, डॉर्मेटरी त्यांना अजून बंदिस्त ठेवतात. काही जण आंधळी कोठडीत टाकतात, अंधार आहे काही नाही, एकटा आहे तिथे का, म्हणजे अजून त्याला, असे का देतात, कारण त्यांनी अजून त्याचा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. म्हणून असे जीव असलेले जे आहे त्याच्यातला सगळ्यात बेस्ट काय, मनुष्य शरीर, जो त्याची तुलना केलेली आहे
धुराशी व्यवस्थित त्याचा उपयोग करू शकतो आपण. म्हणून दिलंय की जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधीच आहे, ज्याच्यावर आपण कृष्ण भावना स्वीकारून आपण या आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो. कृष्ण भावना म्हणजे कार्य कृष्णाच्या संतुष्टीसाठी. हे हे आहे. तर जसा आवृतम ज्ञान मेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्परेणा अनलेनच. तर इथे आता त्याचं लक्षण दिलंय की याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादली जाते. एका व्यक्तीप्रमाणे बघितलंय. काम म्हणजे एक व्यक्ती आहे ज्याला आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. तो आपला शत्रू बनतोय आणि आपली चेतना काय करतोय, झाकून टाकतो. काम कधीच संतुष्ट होत नाही. नेक्स्ट त्याचे लक्षण काय, जसा एखादा अग्नीप्रमाणे तो जळत राहतो. त्याला इंधन टाका. इंधन काय, इंद्रिय तृप्ती. जेवढी इंद्रिय विषय तेवढी इंद्रिय तृप्ती, तो भडकत राहील, तृप्त होणार नाही. ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगाला काय म्हटलंय, मैथुन्य आगार, बेडी म्हटलंय, संभोग जीवनाची बेडी. तर याची मेन हे काय आहे की एखाद्या सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येतो, त्याचप्रमाणे भगवंतांच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथून जीवनाची बेडी घातली जाते. तर अशा प्रकारे ते आपण म्हणतो आपण काय आहे, मुक्त आहोत, पण नाही, ते बेडी आहे. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोडाफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रियभोग करणाऱ्याचा परमशत्रू आहे. कारण का, हे वाक्य वाचलं तुम्ही की तो जो आनंद आहे इंद्रिय तृप्तीचा तोच खरा आपला शत्रू आहे का. छोटासा अनुभव की अरे हो, तो शत्रू आहे का. का शत्रू आहे, कारण तो होप देतो की अरे अभी इतना से मिला आनंद, नंतर मोठा मिळेल, है की नाही. म्हणून तो व्यक्ती कार्य करेल, है की नाही. तर तो ती जी आशा निर्माण करते, माया जी आशा निर्माण करते तीच शत्रू आहे, की हेच तुझं अस्तित्व आहे, भोग करणे हीच तुझे काय किंगडम आहे भौतिक जगत. म्हणून तो नसता तर कोणी केलंच नसतं कार्य, फसलेच नसतं. तर ते होप गिविंग तो जो सुख अनुभव आहे तोच मेन शत्रू आहे. इंद्रियाणी मनोबुद्धिर अध्यास अस्याधिष्ठानम उच्यते एतेर विमोहयत्येष ज्ञानम आवृत्य देहिनम. ही इंद्रिय मन आणि बुद्धी या कामाचे निवासस्थान आहे. तर बेसिकली याला कुठे पकडायचं, काम कुठे सापडेल, तेही त्याची निवासस्थान आहे. इंद्रिय फर्स्ट थिंग सगळ्यात लोएस्ट, मन आणि बुद्धी ही त्याची निवासस्थान आहे. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. बरोबर लिहितात, शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्वाची ठिकाणे काबीज केलेली आहे. पहिले काय करतो तो, इंद्रिय म्हणजे कसं, इंद्रियात काम म्हणजे इंद्रिय विषय दिसला म्हणजे समजा काही सुगंध आला की तो म्हणतो अरे, म्हणजे जी आपल्या मनामध्ये जी त्याचा पूर्व अनुभव आहे तो सांगतो अरे भजी तळते, भरकला जावी लेना. काय झालं, इंद्रियाद्वारे तो तिथे आहे. भरपूर ज्या कामवासना आहे त्या मनामध्ये काय झालेलं आहे, त्याचे अनुभव साठलेले आहे आणि त्या ट्रिगर होत असतात, पॉपअप होत राहतात. आणि बुद्धी जी कलुषित झाली आहे, कलुषित बुद्धी म्हणजे आता जी शास्त्राने आपण काय झालं पाहिजे, शुद्ध बुद्धी करतात. बुद्धी शुद्ध असेल, जसं माहित आहे की काय म्हणतात त्याला, खीरमध्ये काय एक विषाचा थेंब आहे. ती जी शुद्ध बुद्धी आहे ती म्हणे काही केलं खाऊ नको, पण तो म्हणे अरे
पण जी अशुद्ध बुद्धी आहे ती काय म्हणेल, फर्स्ट क्लास तर दिसते ती, हे की नाही, खीर मस्त आहे, सुगंध आहे आणि मस्त, म्हणजे तो त्याला इंद्रियांनी, तो काय करतो, त्याची ही जी इंद्रिय तृप्तीमुळे त्याची जी बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली आहे की त्याची भ्रष्ट बुद्धी त्याला प्रेरित करेल खायला. तशा प्रकारे इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कधी कधी काही नाही आहे तिथे तरी तो हे करेल, काय म्हणतात त्याला, ती बुद्धी त्याला कार्यरत करेल की नाही, इथे तुला इंद्रिय तृप्ती मिळू शकते. अशा प्रकारे या कामाने तीन निवासस्थाने गाठलेली आहे, नेहमी लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आपली बुद्धी शास्त्राने काय नाही होत, त्या तलवारीसारखी धारदार होत नाही, की कुठल्याही इंद्रिय विषयाला तर बुद्धीने काय करायला पाहिजे, इंद्रिय विषयाचा जो विचार आहे तो छाटून टाकायला पाहिजे. त्याला म्हणून हे दिलेलं आहे की बुद्धीला शार्प करण्यासाठी काय पाहिजे, शास्त्र पठन, की काय चुकीचं आहे, काय खरं आहे, काय बरं आहे आपल्यासाठी, ती बुद्धी शार्प करणे आवश्यक आहे. तर कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी आणि कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. काय झालेलं आहे, कामुक बुद्धी, तर बुद्धी बेसिकली जी आहे ही मन आणि इंद्रियांपेक्षा काय बलशाली आहे. तर ती कामुक बुद्धी आपल्याला नियमित ज्ञान देण्याने, म्हणजे नियमित शास्त्र पठन, शास्त्र श्रवण केल्याने तिला आपण योग्य मार्गावर आणू शकतो, तीक्ष्ण करू शकतो, की कुठल्याच प्रकारच्या इंद्रिय प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी बुद्धिमत्ता वापरेल. तसं उदाहरण दिलं आहे की आपले हा काय त्याचं नाव, अजामिळ. अजामिळ हा जो होता की हा रसत नव्हता की गल्लीत फिरणारा असा तो घुरटा, तो नव्हता, की अयम ही शास्त्र संपन्न शीलवत गुणालय. तर शीलव्रत चांगल्या कॅरेक्टरचा होता, गुणालय सर्व गुणांचं गुण होते त्याच्याकडे, आणि शास्त्र संपन्न, सगळं शास्त्रांचं त्याला माहित होतं. पण त्याला काय होता, संग नव्हता, डिस्कनेक्ट झाला, संग नव्हता. तर बेसिकली त्यामुळे थोडीही जी कामुक बुद्धी आली त्याला त्याला तो प्रसंग दिसला, आणि तो पुढे येईल की जसा जसा विचाराला त्याच क्षणी त्याचा त्याग केला नाही तर काय होईल, त्याचा कामामध्ये रूपांतर होईल. जसा इंद्रिय विषयांच्या संपर्कात आल्यानंतर त्वरित त्याच्यावर बुद्धीने विचार केला नाही तर काय होईल, त्याचा संमोह होईल बेसिकली, पुढे त्याचं कामात रूपांतर होईल. म्हणून इथे दिलाय की प्रभुपाद परत तो कोट करतात श्लोक, की आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्य म्हणजे ही जी मिथ्या अहंकार, म्हणजे मी शरीर आणि माझ्या इंद्रिय तृप्ती करणे हाच माझा एक धर्म आहे, याला म्हणतात यस्यात्म बुद्धे कुणपे त्रिधातुके स्वधी कलत्र आदिषु भौम्य जधी यत तीर्थ बुद्धी सलिले न करहिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोकर. या हे जे चार पाच गोष्टी आहेत, या सगळ्या मिथ्या अहंकाराशी संबंधित आहे, जे आपल्याला कृष्णापासून काय करतात, दूर करतात. तर इथे स्वधीला म्हणजे स्वधी म्हणजे आपलं इंटेलिजन्स, बुद्धी. तर ही जी कशी झालेली आहे, स्वधी म्हणजे काय झालं, मिथ्या बुद्धी, मिथ्या अहंकार. तर मिथ्या अहंकार, मिथ्या बुद्धी, ती जी आहे ती आपल्याला या भौतिक गोष्टींशी तादात्म्य करतात. कलत्र आदिशू, कलत्र म्हणजे वाईफ म्हणजे आपलं पत्नी, आदिशू म्हणजे पुत्र, घर द्वार इत्यादी, आणि भौम्य म्हणजे जमीन, आणि आणि ह्या जो दिलाय की अरे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती कधी होईल, जेव्हा मी स्नान करेल कुठल्या नदीवर. पण तिथे व्यक्ती जो आहे, जिथे साधू आहे, त्यांची संपर्क करून शास्त्रावर विचार करणे हे त्याला हे नाही. त्याला काय म्हणतात, स्नान किया ना हो गया, पाप सब भूल गया, अभी मैं शुद्ध हो गया, याला स्वधी बुद्धी म्हणतात. मेन जे हे आहे काय म्हणतात त्याला,
तीर्थयात्रा काय आहे? तिथल्या विरक्त व्यक्तींकडनं ज्ञान प्राप्त करणे, शास्त्रीय ज्ञान, की बेसिकली माझ्या जीवनाचा हेतू काय. हे जर करत नसेल व्यक्ती, तर तो एक आपण जसं म्हशीचं पिल्लू म्हटलं, म्हैस जी आहे ती कशी म्हशीच्या पिल्लूकडे पळते, तसंच तो व्यक्ती मिथ्या अहंकारी तो इंद्रिय विषयांकडे पळत राहील. त्याला माहित नाही तर नाही आहे ते इंद्रिय विषय कधीच आपल्याला काय देऊ शकत नाही, सुख देऊ शकत. पण म्हैस तिथे त्याला ओढा दुसरीकडे ती पळत जाईल. इतरत्र ती म्हैस हलणार नाही. म्हैस कशी जाड असते ना, ती त्याला मारला तरी हलणार नाही ती. पण इंद्रिय विषय आणला त्या पिलाचं त्याला काय म्हणतात हो तुम्ही, भुसा घालून त्याला हा हा ना, म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, हा बुजगावणा टाईप. हा बुजगावणा टाईप ठेवला इंद्रिय की ती कार्यरत होते. तिला मग मैलो घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं आहे की जीव तसा काही कार्य करणार नाही, पण त्याला इंद्रिय विषयाचं प्रलोभन दिलं की तो फुल कार्यरत, 100 मधली आता तर 1000 मधली जाईल तो, हे की नाही. तस्मात आता मग करणे काय? शत्रूला बघितलं कुठे आहे तो, किती महापापी आहे, कसा आपल्याला बद्ध करतोय, करणे काय आता त्याला. तस्मात् त्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरदर्शभा पापमानं प्रजही हेनम ज्ञान विज्ञान नाशम. म्हणून इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतिकाराचा प्रारंभिक निग्रह करत. असं म्हटलं आपल्याला माहिती आहे की हा शत्रू आलेला, चोर आलाय, त्याला म्हणून ठीक आहे त्याला चहा पाणी देतो, नंतर हाकलून देतो त्याला. असं कराल का तुम्ही? आता आलेला आहे ना तो, चहा पाणी घेऊ तर नंतर त्याला लात मारून हाकल, पहिलेच लात मारून हाकलून द्या दारातूनच, हे की नाही. असं म्हणतात प्रारंभीच त्याचा त्याचा स्वीकार करू नका. कारण काय, तो शत्रू आहे, आपल्याला त्रास देण्यासाठी आलेला, गुरफटण्यासाठी आलेला. आणि आत्मसाक्षात्काराचा ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध करणे. बेसिकली त्याच प्रकारे म्हणजे जसे जसे व्यक्ती या प्रलोभनांना बळी पडण्यासाठी म्हणजे प्रलोभन येतात, तेव्हा काय करायला पाहिजे आपण, सर्व प्रकारे ते ज्ञान उपयोगात आणायला पाहिजे आत्मसाक्षात्कार. तर हा जो काम आहे बेसिकली, हा इवन जे प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांची ती आत्मसाक्षात्काराची इच्छाच मूळ नष्ट करते, एवढा पॉवरफुल आहे. की जो प्रयत्नात आहे योगी, म्हणजे योगी इन द सेन्स अध्यात्मवादी, जे ठीक आहे अर्थ हे नाही, पण तो काम इतका प्रकार त्याला एकदा त्याला स्थान दिलं पुढे इंद्रिय मन किंवा बुद्धीमध्ये तो फसलाय, तर त्याला आपण दिली ठीक आहे या रूम मध्ये बरोबर, ह्याची चावी तुझी आणि मला आता भक्ती करू दे. तो हळूवारपणे तुमची भक्तीची वाट लावेल, म्हणजे भक्तीची इच्छाच काढून टाकेल, कारण त्याला स्थान दिले. जिथे जिथे तो आहे तिथून त्याला काढणे, त्यासाठी शास्त्र पठण आणि संघ पाहिजे. म्हणून म्हणलं दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. नुसतं म्हणून मी आपल्या शास्त्रासोबत राहतो एकत्र, संघासोबत संघ नसेल तर आपल्याला हे कठीण, सत्संग लागेल. अजामिळ सत्संग नव्हता त्याला, सांगणार कोणी नव्हतं, म्हणून फसला. तर ते हे ज्ञान म्हणलंय की ज्ञान म्हणजे इतर गोष्टींहून भिन्न असणारे आत्म्याचे ज्ञान, हे म्हणजे हे आत्मा म्हणजे शरीर नव्हे, हे ज्ञान नाहीये. आपल्याला कुठलं ज्ञान पाहिजे? आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याच्या परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान हवे. मी पहिलेच म्हटलं आपण की मी आत्मा नाही शरीर आहे, आपलं शरीर नाही आत्मा आहे, हे पुरेसं नाही आहे, हे ज्ञान नाही आहे. मी आत्मा आहे आणि माझा परमात्म्याशी विशिष्ट संबंध आहे. कुठला? की स्वामी आणि सेवक, तो संबंध जाणणे म्हणजे ज्ञान आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की सर्व गोष्टी ह्या मालकाच्या आहेत, त्या मी उपभोग घेऊ शकत नाही, तेव्हा तो व्यक्ती सुरक्षित आहे.
जसा खजिनदार आहे तो म्हणतो अरे हजारो लाखो रुपये मी मोजतोय, आता 1 लाख माझ्या खिशात टाक. तर ती झाली कामवार. कारण काय करतोय तो, मालकाचे पैसे घेतो. हे सगळी प्रॉपर्टी कोणाची आहे? कृष्णाची आहे. तर ती कशी मी उपभोग घेऊ शकतो? ही बुद्धी पाहिजे. म्हणून म्हटलं ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वित स्वरहस्यम तदंगम च गृहाण गदितम मया. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे याची अनुभूती यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तर ते जाणणे शक्य आहे. तर बेसिकली इथे स्वतः भगवंत सांगतात की कशा प्रकारे या प्रकारचं ज्ञान नेहमीच म्हणजे बुद्धीत ठेवायचं की मी कोण आहे, ही प्रकृती कोणाची आहे, माझं कर्तव्य काय, सगळ्या गोष्टी भगवंतांना अर्पण करणे. दॅट्स इट. कुठंच माझ्या खिशासाठी ठेवायचं नाही, हे माझ्यासाठी. म्हणून अशा प्रकारे इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियभ्य परम मन मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परसस्तु परतस्तु सह. तर कार्य करणारी इंद्रिय जी आहेत है ना, ही जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. जड प्रकृती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, इंद्रिय मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि आत्मा हा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे काय ग्रेडेशन आहे ताकदवर, म्हणजे कोण कोणावर जास्त प्रभाव पडू शकतं. इंद्रिय प्रकृतीवर, इंद्रिय विषयांवर, मन इंद्रियांवर, बुद्धी मनावर, पण आत्मा बुद्धीवर पण काय करू शकतो, प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तेवढा तो श्रेष्ठ आहे. म्हणून जर आपण आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतांमध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्वे म्हणजे बुद्धिमन इंद्रिय ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. म्हणून काय करायचं, आपलं अस्तित्व मी आत्माच आहे, आणि आत्म्याला खाणं पिणं काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम याच्यामध्ये निमग्न केलं तर ऑटोमॅटिक बुद्धी मन इंद्रिय ही काय होईल, नियंत्रणात येते. म्हणून काय करणे की अं, काय म्हणतात की हे ब्रह्ममध्ये म्हणतात की अं, तपश्चर्या म्हणजे बेसिकली या भौतिक संसारामध्ये राहायचं नाही, काय खायचं नाही, काय पाहायचं नाही, आहे की नाही. त्यापेक्षा काय करायचं, परम दृष्टा निवर्तते म्हणजे खाणे आहे ना, तो भगवंतांचा महाप्रसाद काय ऑटोमॅटिक खाणे तर आहेत, पण तो खाल्याने शुद्ध होत आहे. तर जेव्हा उच्च म्हणजे काय म्हणतात त्याला, एका गोष्टीच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ विषयाशी आपण संपर्कात आलो तर कनिष्ठ विषयांचा आसक्ती ऑटोमॅटिक आपली निघून जाईल. म्हणून आत्म्याशी कनेक्टेड झालं म्हणजे आत्मा कृष्णाशी कनेक्ट झाला की ऑटोमॅटिक भौतिक तादात्म्य आपलं आसक्तीत आलेली. पण नुसती विरक्ती करून फायदा नाही, कारण ते पॉसिबलच नाही. नुसती विरक्ती जशी पहिले विश्वामित्र मुनींनी काय केलेलं आहे, खूप कठोर तपश्चर्या केली पण कृष्ण भावनेवरून नाही होते. मेनका आली, काय झालं, परत शरीराशी तादात्म्य, परत कठोर तपश्चर्या केली, मग रंभा आली, तर काम नाही तर क्रोध आला. पण नंतर जेव्हा त्यांनी श्री रामचंद्र यांची सेवा केली तेव्हा तेच भक्त झाले, शुद्ध भक्त. बेसिकली म्हणण्याचा अर्थ तेच आहे की जोपर्यंत आपण आत्म्याचा परमात्म्याशी संबंध करत नाही, सेवा संबंध येत नाही, तोपर्यंत आपल्या या इतर गोष्टींशी काय म्हणतात त्याला, ती आसक्ती जाणार नाही. तर परमदुष्ट म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ विषयांशी संपर्क आला. श्रेष्ठ विषय म्हणजे नॉट विषय पण श्रेष्ठ गोष्टींशी किंवा काय म्हणतात त्याला, आत्म्याला लागणाऱ्या गरजा श्रेष्ठ पुरवतात आहेत त्यांच्याशी संपर्क आला तर आत्म्याचा शरीराशी असलेलं जे आसक्ती आहे ती ऑटोमॅटिक चालू जाईल. जसं स्वतःसाठी इंद्रिय तृप्तीसाठी केलेलं भोजन याला आसक्ती आहे, कांदा भाजी जे काय असेल, पण मग भोग लावलेला जे काय आहे प्रसाद आला तो खायला घेऊन तो हे चालला की अबे किती पण आता आणली दे गरमागरम कांदा भाजी पावसात आणून दे, मी खाणार का, हे की नाही. तर ते कसा कशी केली, कारण तुम्ही भरपूर प्रसाद खाल्लाय,
प्रसाद खाल्ला की नाही म्हणून गेले ते. प्रसाद खाल्ला नसतं तर गेले नसते. हे की नाही. आणि शाश्वत आहे की प्रसाद मिळत राहील. तो प्रसाद थांबला तर परत येऊन पण जाईल. हे की नाही. प्रसाद ठीक आहे, कांदा भजी खा लेंगे, पण तो कनेक्शन नेहमीच पाहिजे. तर डायरेक्ट आत्मा जो पॉवरफुल आहे, सगळ्यांवर प्रभाव पाडू शकतो, त्यालाच कृष्णाशी संबंधित करायला पाहिजे. असं केलं तर आपण या भौतिक जगामध्ये आहोत तर अजूनही शरीरातच आहोत. हे की नाही. तो इंद्रिय कार्य करतील, मन बुद्धी. तर बेसिकली याला सगळ्यामध्ये इंद्रिय सगळ्यात कनेक्टेड आहे इंद्रिय विषयांशी. हे की नाही. जसा सुगंध, काय म्हणतात, आवाज, ध्वनी. हे की नाही. जर आपण पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन काय केलेलं आहे, आत्म्याला कनेक्ट केलं, तर काय होईल, आपली बुद्धी जी आहे ही ऑटोमॅटिक श्रीकृष्णांशी संपर्कित असलेल्या ज्ञानाने बळकट बनेल. जशी बळकट बुद्धी म्हणजे खीरमध्ये विष आहे, तर विषावर जास्त आपली बुद्धी काय काय ठेवेल, मन केंद्रित करेल. विष 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 म्हणजे मृत्यू मृत्यू मृत्यू. पण जी बुद्धी प्रबळ नाही आहे ती म्हणेल खीर खीर खीर. विष विष थोडंच आहे, खीर मस्त आहे. तो बालिश बुद्धी, आणि मग तो इंद्रियतृप्तीमध्ये जाईल. येतं लक्षात. तर जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये मध्ये आत्म्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला सेवेद्वारे, तेव्हा बुद्धी प्रबळ होईल. आणि किती इंद्रिय आले तर आपण काय बघू, त्याचा विकार वेळ. बुद्धी प्रबळ झालेली आहे तर विष आहे. काय करेल, प्रकृती मला आपले आय मीन हे जे कर्म आहे भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही करणं, म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी न केलेले आणि माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मी जे करतोय ते मला बांधतील, हे म्हणजे विष आहे. हे लक्षात आलं. तर बुद्धी प्रबळ म्हणजे ती बघेल की मला बद्ध करताय म्हणून मला ते नको आहे. सुख जसं आहे खीर पण विष आहे. त्यामुळे मन बळकट बनेल. आणि मग इंद्रिय जी आहे ती असा सर्पाप्रमाणे कार्य करतील, त्याचे दात तुटलेले आहे. साप आहे पण त्याचे दात तुटलेले आहे, तर तो आहे, त्याचं भय नाही वाटणार. आहे का. कारण त्याला विषारी दातच काढून टाकले. हे की नाही. लाईक दॅट. म्हणून अशा प्रकारे एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मनः जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरास. म्हणून याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आपण म्हणजे कोण, आत्मा. आपण आत्मा आहोत असे जाणून हे कृष्ण, हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे. ही जी खीर आहे ती मन स्थिर कसं होईल. भूक लागलेली आहे, मस्त खीर आलेली आहे, ड्रायफ्रूट घालून सगळी, पण कृष्ण भावनाच्या बुद्धीद्वारे विष याच्यावर जास्त प्रभाव, त्याच्यापासून दूर राहणे, मनाला स्थिर करणे की हे तुझ्यासाठी लाभदायक नाही आहे. आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त होईल. हे विष म्हणजे कामरूपी इच्छा. हे लक्षात. तसाच आपण त्याच्यावर विजय प्राप्त करू. ओके. प्रभुपाद लिहितात की श्रीमद भगवद्गीतेचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडेच आपल्याला निर्देशन करतो. मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. तिथे निर्विशेष शून्यवाद का दिलेला आहे. इथे आतापर्यंत पुढे नाही आलं निर्विशेष शून्यवाद. हे की नाही. पण भगवत शेवटच्या याच्यात काय लिहितात आहे की मनुष्याच्या जीवनाचा ध्येय निर्विशेषवाद नसून भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. त्याचा काय अर्थ आहे, का लिहिलं. आतापर्यंत काम 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 आलं, शेवटी निर्विशेषवाद का दिलं. काम म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा. निर्विशेषवाद का दिलं असं म्हणू शकलं का की व्यक्तीने
आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय काम इंद्रिय तृप्ती न ठेवता भगवंतांचा शाश्वत सेवक म्हणून ठेवाय. निरीक्षेवादी का ठेवला, निरीक्षात का ठेवला? विचार करा, लॉजिक लावा. इथे कोणी आहे? तुम्ही इथे लिहायला पाहिजे ना, काम हे अंतिम दर न ठेवा. इथे म्हणतात निरीक्षे शून्यवाद न ठेवू नका. का ठेवलेलं? इथे कोणी ऑनलाईन कोणी आहे सांगणार? ते सगळं मान्य आहे. हे वाक्य काय लिहिलेलं आहे? इथे काम का नाही लिहिलं? आपण काय आता पूर्ण सब्जेक्ट बघितला. काम हा महाशनो आहे, महापाप आहे, हे की नाही, आपल्याला गुरफटतो. हे मनुष्याचं ते तर निर्विशेषवाद का लिहिला ते? आहे काय आयडिया? कारण निर्विशेषवाद म्हणजे भगवंतांच्या म्हणजे भगवंतांमध्ये काय म्हणे, लीन होणे किंवा काय म्हणतात त्याला, मर्ज होणे, ही सगळ्यात मोठी काम इच्छा आहे. इंद्रिय तृप्ती करणे ही लो क्लास हे आहे, इच्छा आहे. समजलं? पण आपलं अस्तित्व नष्ट करून भगवंतांमध्ये काय करणे, विलीन होणे, सॉरी, विलीन होणे, ही सगळ्यात मोठी इंद्रिय तृप्तीची इच्छा. म्हणून प्रभुपाद लिहितात की ते नाही. इथे लक्षात. तर आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही, हे लक्षात घेणे. परंतु भौतिक इंद्रिय व मन या सभेत प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. सेम प्रभुपाद म्हणजे आता आपण जे केलं त्याचा सारांश आहे की डायरेक्ट आकस्मिकपणे आपण त्याचा विहित कर्माचा त्याग करू शकत नाही. आपली बुद्धी प्रगत करत राहा, शास्त्र पठण करा, सेवा करा, त्यामुळे बुद्धी विशुद्ध करा आणि क्रमशः तुम्ही दिव्य स्तरावर येऊ शकता. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनामध्ये प्राप्ती सहाय्यक करू शकत नाही. उदाहरणार्थ विश्वामित्र यांनी योग साधना केली, हे की नाही. काही जे हे आहेत तार्किक लोक, म्हणजे ते मायावादी सॉर्ट ऑफ, तिथे म्हणतात की नमो नारायण, म्हणजे आम्ही नारायण, तू नारायण, सगळं नारायण आहे. आपण संन्यास धारण करून आपण मुक्त झालोय. फक्त वस्त्र धारण केल्याने कोणी मुक्त होत नाहीये, तो भ्रम आहे. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. म्हणून आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य करणे आवश्यक आहे, शास्त्रानुसार त्यांचे आदेश. अशा प्रकारे हा तिसरा अध्याय तो कर्मयोग. ठीक आहे. आता फर्स्ट तुमचा हे काय आहे की कर्म, याच्यावर निबंध लिहा. सॉरी, काम, सॉरी. हे जे आपले कुठले आहे, श्लोक नंबर 37, नाही बेसिकली 36 ते 43, त्याच्यामध्ये तुम्हाला हा संपूर्ण पूर्ण वाचन करून भाषांतर आणि तात्पर्य वाचून तुम्हाला संपूर्ण अशा अशा प्रकारे लिहायचं आहे की जो अनोळखा व्यक्ती आहे, त्याला काहीच माहित आहे, त्याने ते तुमचा निबंध वाचल्यानंतर त्याला संपूर्ण कळायला पाहिजे. काम कसा उत्पन्न होतो, तो कुठे राहतो, तो काय करतो, त्याच्यावर कशा प्रकारे विजय प्राप्त करता येतो. ओके, हे सगळे आपल्याला इथे दिलेलं आहे. तो फक्त तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय लिहिलं ते, त्यानंतर याचे मी प्रश्न काढलेले आहेत. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकेल आजच. ठीक आहे. पण आता मला परत आता आपल्याला मेन काय आहे,